तर मग आजचा टॉपिक कोणता घेऊ आपण? बीम. काय आजचा टॉपिक? बीम. बीम काय आहे? बीम काय आहे? काय बीम? हा बीम आहे असं म्हटलं तर चालणार आहे का? मग काही तर असं तुम्हाला कोणी विचारलं का बीम काय आहे, तसं नाही एकदम स्टँडर्ड लँग्वेज मध्ये बोलू शकले तर जे जनरल लँग्वेज मध्ये तर सांगू शकले पाहिजे का बीम काय आहे. कॉलम काय? काय? व्हर्टिकल स्ट्रक्चरल मेंबर आहे जो काय करते? लोड घेते. हेच आहे ना. बीम कोणता मेंबर आहे? हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर आहे जो लोड घेते. कोणाचा लोड घेते? स्लॅबचा. आणि सोबत त्याच्यावर जेवढे आपण जे राहतो म्हणजे लाईव्ह लोड, आपण काय लाईव्ह लोड, आणि कोणतं राहते? डेड लोड. म्हणजे स्वतःचा ओव्हन वेट म्हणजे डेड लोड, आणि जे आपलं फिरस्तीवाला लोड आहे ते कोणता? लाईव्ह लोड. त्यालाच इम्पोज लोड पण म्हणतात दुसऱ्या शब्दात. हा, ते हे जे लोड राहतात हे कोण उचलते? स्लॅबवर येते पहिले लोड, स्लॅबवरून कशावर जाते? बीमवर, बीमवरून कॉलम, कॉलमवरून फुटिंग आणि ते जमिनीवर. आला लक्षात? अशी हे पूर्ण लोड ट्रान्सफर आहे. असं लोड ट्रान्सफर होते सोप्या शब्दात. मग त्यामधला पहिला मेंबर कोणता आहे? हा बीम मेंबर. कोणता? बीम. तर बीम जो आहे कोणता? हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर मेंबर आहे ज्याच्यावर काय येतात? लोड येतात. काय येतात? लोड येतात. तर आपण नाही कोणताही मेंबर डिझाईन जेव्हा करतो तर पहिले आपण काय विचार करत असतो का त्यात कोणकोणत्या टाईपचे फोर्स येते. काय ते? कोणकोणत्या टाईपचे फोर्स येते. आणि ज्या टाईपचे फोर्स येते त्याला रेजिस्ट करण्यासाठी आपण तशा टाईपनं काय करतो? रेन्फोर्समेंट डिझाईन करतो. काय करतो? रेन्फोर्समेंट डिझाईन करतो. आता जर सपोज इथे नाही का काहीतरी हे लोड आहे, सपोज एखादा पर्सन झाला किंवा एका व्यक्तीचं वजन एवढं नसू शकते, पण ज्या मशीन झाल्या किंवा घरातले जे कपाट झाले, मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत टेबल चेअर ह्या जे झालं किंवा ते लॉंग टर्म गोष्टी राहतात ना, ह्याचं कंटिन्यू करायचं त्याच्यावर लोड राहते. आणि लोड काय त्याचं ट्रान्सफर होऊन इकडे बीमवरून कशावर? कॉलमवर. लक्षात? कॉलमवर ट्रान्सफर होते. तर मग एखाद्या बीमवर पहिले कोणकोणत्या टाईपचे फोर्सेस येते हे माहित असलं पाहिजे. कोणकोणत्या टाईपचे फोर्सेस येतात त्याच्यामध्ये नाही का? पहिला मी आतापर्यंत जसं तुम्ही फोर्स शिकला, एक काय असते? टेन्शन फोर्स असते, एक काय असते? कॉम्प्रेशन असते, एक बेंडिंग मुवमेंट असते. आलं का लक्षात? त्यानंतर शिअर फोर्स असते. याच्या व्यतिरिक्त पण आहे टॉर्क पण असते. टॉर्क म्हणजे कसा? मी गाडीमध्ये ऐकला ना टॉर्क, टॉर्शन. टॉर्क तर ऐकला असं गाडीमध्ये टॉर्क असते. कधी गाडी कधी घेतली स्पेसिफिकेशन मध्ये. टॉर्क किंवा टॉर्शन म्हणजे काय झालं? ते गोल फिरणे. काय नाही? गोल फिरणे किंवा ट्विस्ट होणे. आता अशी ट्विस्ट तेव्हा होऊ शकते बीम. वन साइड लोड जर झाला तसा फिरू नाही शकत, जास्त लोड झाला तर. किंवा भूकंपाच्या केसमध्ये चान्सेस आहे. आपण स्वतः असं नाही करू शकत बीमला. आपल्या तेवढी ताकद आहे का? नाही. पण जर एखादा भूकंप आला तर भूकंप असाही करू शकतो बीमला. हे अशा टाईपचं पण बीम मध्ये काय होऊ शकते? रोटेशन येऊ शकते. किंवा सपोज झाला सेंटर मधला नाही पण एखादा कॉर्नरवरचा बीम आहे, एकदम वॉलच्या कॉर्नरवरचा बीम आहे, तर कॉर्नरवरच्या बीमला जे लोड तिकडच्या साईडनं तर तसा फिरू नाही शकत का त्याला? तर आपल्याला तर फिरू द्यावं लागेल का? नाही फिरू द्यावं लागेल ना. मग तो जागेवर राहायला पाहिजे. त्याच्यासाठी काय लागेल? तशा टाईपचं डिझाईन करायला लागेल. लोहा आणि कॉन्क्रीटचं अशा टाईपचं आपण काय करतो? डिझाईन करतो. तर मग याच्यामध्ये जनरली कोणते येते? आता हा जो बीम आहे म्हणजे जर आता अशा सेक्शन मध्ये सिंपल लाईन मध्ये जर ड्रॉ केला, आता हा कोणता? हा तसा सिम्पली सपोर्टेड बीम होता. सिम्पली सपोर्टेड. या बीमवर काय होते? तर तुम्ही जर इथे उभे राहिले त्याच्यामध्ये काय येते? डिफ्लेक्शन येते. काय येते? पहिले डिफ्लेक्शन येते. म्हणजे आपल्याला कशाचा विचार करावा लागेल? डिफ्लेक्शनचा विचार करावा लागेल. आलं लक्षात? म्हणजे डिफ्लेक्शन साठी काहीतरी डिझाईन करताना काहीतरी क्रायटेरिया द्यावा लागेल ना, का बा डिफ्लेक्शन नाही झालं पाहिजे, ह्या रेंजमध्ये असलं पाहिजे. जसं तुम्ही पाहिलं ना मिनिमम रेन्फोर्समेंट, मॅक्झिमम रेन्फोर्समेंट, कव्हर, काहीतरी आपण आकडा देतो ना, तर याच्या रेंजमध्ये काहीतरी गोष्ट असली पाहिजे. तर मग तशा टाईपचं याच्यामध्ये डिफ्लेक्शनसाठी एक क्रायटेरिया, कोणते कोणते डिफ्लेक्शनचे क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितले होते का? L/D चा रेशो आपण जो चेक करतो ना, कशासाठी असतो तो? डिफ्लेक्शन कंट्रोल करासाठी असतो. कशासाठी? डिफ्लेक्शन कंट्रोल करासाठी. तर मग याच्या केसमध्ये डिफ्लेक्शन आहे. दुसरं काय होऊ शकते? एकदम पॉइंट लोड जर राहिला, हेवी लोड जर एका जागेवर दिलं तर तो काय होऊ शकते? असा कट होऊ शकतो ना. म्हणजे काय येते त्याच्यात? कोणता फोर्स येऊ शकते त्याच्यात? कोणताही हा फोर्स ना, म्हणजे शिअर फोर्स येते. म्हणजे डिफ्लेक्शन आहे, एक डिफ्लेक्शन आहे, दुसरं काय? शिअर फोर्स आहे. आणि सोबत काय ते बेंडिंग होऊ शकते ना, बेंडिंग मुवमेंट.
कोणती बेंडिंग मुवमेंट. ते सांगतो मी फोर्स इंटू डिस्टन्स म्हणजे काय ते बेंडिंग मुवमेंट. तशाच्या खूप साऱ्या डायग्राम पण राहते, अनालिसिस राहते का कशा कशा टाईपनं कोणत्या बीम वरून कशी बेंडिंग मुवमेंट ट्रान्सफर होते. म्हणजे जर एका दुसऱ्या बाजूच्या स्लॅबवर जर एखादा इफेक्ट झाला तर त्याचा काही ना काही इफेक्ट इकडच्या स्लॅबवर पण होतो, कारण लोड तिकडून ट्रान्सफर इकडच्या स्लॅबवर होत असेल ना, तर त्या कशा ट्रान्सफर होते काय होते हे सगळे सॉम नावाचा सब्जेक्ट राहत असतो. त्या सब्जेक्टमध्ये पूर्ण त्याचे न्यूमेरिकल राहतात, अनालिसिस करावं लागते का कसं लोड कोणत्या साईडनं ट्रान्सफर होते. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल एक कॉमन सेन्स समजा जर सांगायचं झालं तर सपोज आता सपोज हा नाही काय एखादा बीम आहे आणि यावर 100 किलोचा पुन्हा एक व्यक्ती उभा आहे, किती 100 किलोचा व्यक्ती आहे. आता एक कॉमन सेन्स हा एकदम परफेक्ट मधात उभा आहे, कुठं आहे मधात उभा आहे. तर मग याचं वजन जे आहे याच्यावर किती येईल आणि याच्यावर किती 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 50 इकडं 50 इकडं. हे कॉमन सेन्स तुम्ही ओळखू शकले ना, 50 किलो इकडं 50 किलो तिकडं. मग हा जर हा थोडा थोडा जसं जसं तिकडं जाईल जसा जसा कोणत्या डायरेक्शनला जाऊ, या डायरेक्शनला जाऊ का त्या डायरेक्शनला जा. तर मला सांगा 50 किलो येईल का इकडं, हा इकडे जसं जसं तसं तसं काय होईल इकडे किती इकडे वाढत जाईल ना, इकडे काय होईल कमी कमी होत जाईल. ज्यावेळेस हा व्यक्ती परफेक्ट इथं उभं राहील, इथं परफेक्ट इथं राहील, त्याचं वजन किती आहे 100 किलो. इथं किती वजन, मग इथं किती झिरो येईल ना. हा कॉमन सेन्स जो आहे म्हणजे हे समजत आहे तुम्हाला सोप्या सिंपल शब्दात. सॉम मध्ये असंच नाही का एका केस मधून लोड कसं ट्रान्सफर होते काय होते याचं पूर्ण डिटेल्स राहते. म्हणजे सोपे जर ह्या गोष्टी म्हणजे सिम्पली बीमवर समजते, पण ऍक्च्युअल डिझाईन अनालिसिस केव्हा करावं लागते माहित आहे का, ज्यावेळेस तुम्हाला एवढा मोठा बीम दिला कसा कंटिन्युअस बीम दिला, कोणता कंटिन्युअस बीम. मग इथून लोड दिल्यानंतर जर हा व्यक्ती उभा आहे याच्यावर किती फोर्स जातो, यावर किती जातो किंवा यावर किती जातो, का यावर इथं उभा राहिला तर यावर इफेक्ट होतो का नाही आला का लक्षात. किंवा मग इथं सपोर्ट कोणता, इथं फिक्स सपोर्ट आहे का साधा सिम्पली सपोर्ट आहे का रोलर सपोर्ट आहे, हा काय म्हणतो त्याच्यावर डिपेंड करते का कसा इफेक्ट जातो. तो बेसिकली सॉन्ग सब्जेक्ट मध्ये याचं पूर्ण अनालिसिस राहते. मग ते आपण सॉन्ग त्याच्यामध्ये काय करतो आपण अनालिसिस पूर्ण करतो, त्यातून काहीतरी व्हॅल्यूज भेटतात. म्हणजे जशी शिअर फोर्सची व्हॅल्यू भेटते, बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू भेटते. जर आता सपोज सिम्पली सपोर्टेड बीम जर म्हटला याची तर आता ही काय सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्या सिम्पली सपोर्टेड बीमवर जर सपोज इथं नाही का सेंटरमध्ये लोड आहे किती 100 किलो, किंवा आता आपण इंजिनिअरिंग मध्ये किलो किलोचं नाही बोलत, आपण काय बोलतो न्यूटन किंवा किलो न्यूटनचं. इथं किती सपोज 100 किलो न्यूटन आहे, इथं किती गेलं 50 किलो न्यूटन, इथे किती गेलं 50 किलो न्यूटन आलं का लक्षात. त्यानंतर काय राहते याची शिअर फोर्स डायग्राम ही बनत असते. याला 50 किलो वर गेला ना तर 50 किलो असं. त्यानंतर हे इथं जाऊन इथं आता खूप डिटेल आहे ह्या गोष्टी, मी एवढा आता इथे एक्सप्लेन नाही करत कारण आपलं टॉपिकचं नाव बीम आहे आणि अनालिसिस बद्दल मी लागेल नंतर सांगेन. पण याच्यामध्ये फक्त काय असते ही जी डायग्राम राहते ना, ही डायग्राम कशाची आहे शिअर फोर्सची डायग्राम आहे, म्हणजे शिअर फोर्सची. आणि एक राहते याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंटची डायग्राम, ती अशी ड्रॉ होते. कोणती ते बेंडिंग मुवमेंटची डायग्राम. आणि ह्या दोघांचं आपण कंबाईन करून मग आपण डिसाईड करतो का बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला, शिअर फोर्सची काहीतरी व्हॅल्यू भेटेल. आणि मग त्या व्हॅल्यूवरून तुम्ही पूर्ण काय करता डिझाईन करता. काय करता डिझाईन. तुम्हाला पहिले ही प्रोसिजर हे कॅल्क्युलेट करता आला पाहिजे स्ट्रक्चर मध्ये, म्हणजे इथून सुरुवात आहे. त्याच्यामध्ये खूप मॅटर करते. हा कोणता आहे साधा पॉईंट लोड, तर पॉईंट लोड मध्ये अशी डायग्राम तयार होते. हे जर नाही का तुम्ही विचार केला आता ह्याच्यावर लोड बनवलं, आता एकाच बिल्डिंगवर का दोन्ही लोडिंग का असं हे लोड कोणता युडीएल तुम्हाला सांगितलं, कोणता युडीएल म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण याच्यावर जे लोड आहे आला लक्षात आहे ते कोणतं झालं युडीएल. ह्या केसमध्ये लोड जे राहते याची जी शिअर फोर्स डायग्राम तयार होते अशी अशी तयार होते, कशी अशी शिअर फोर्स डायग्राम होती शिअर फोर्स. आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम याची अशी कर्व वाली तयार होते, कशी कर्व वाली. ते कशी होते काय होते पूर्ण त्याचे फॉर्म्युलेज आहे किंवा सुरू शिकवायचं म्हटलं तर एक एक न्यूमरिकल राहत होते याचं 10-10 मार्काचं 12-12 मार्काचं आला का लक्षात. म्हणजे पूर्ण पेजभर कॅल्क्युलेशन करावं लागते, मुवमेंट घ्यावं लागते, कॅल्क्युलेशन करावं लागते. त्यावेळेस मग त्यातून तुम्हाला शिअर फोर्सची बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यूज भेटते. आता जसं तुम्ही साधा सिंगल फोर्स पाहिला, इथं काय पाहिलं युडीएल पाहिलं. या दोघांचे कॉम्बिनेशन मध्ये एकाच बीमवर शिअर फोर्स पण आहे युडीएल पण आहे. एकाच त्याच्यावर 5-6 काय आहे युडीएल आहे आणि 3-4 म्हणजे 1-2 युडीएल राहील आणि काय आहे शिअर फोर्स पण राहील. म्हणजे जसं मला तुम्हाला कंटिन्युअस लॅब आहे, तिथं हा कोणता झाला पॉईंट लोड, इथं काय असू शकते युडीएल सोबत पॉईंट लोड, इथे काय असं 3 पॉईंट लोड असू शकते आलं का लक्षात. सोबत एवढं म्हणजे सोबत एवढ्याच काय म्हणजे युडीएल. युडीएलचा अर्थ काय झाला एखाद्या नाही का कंटिन्युअस लोड आहे ते
अलग लक्षात प्लॅटफॉर्मवर वर एखादी मशीन तुम्ही सेट केली साईडनं ती मोठी आहे बऱ्यापैकी तर पूर्ण एरिया कव्हर करते ना, तर माझ्यासोबत ते एवढ्याच पोर्शन मध्ये येतं म्हणजे ते एरिया केवढा आला एवढ्याच पोर्शन मध्ये आला ना, म्हणजे तेवढं म्हणजे सगळ्याचे कॅल्क्युलेशन करून आपण तिथं काय करतो सोप्या शब्दात शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. तर फक्त त्याची बॅक हिस्ट्री सांगितली का बा मी शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट नेहमी बोलतो तिथे कसं आहे ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायसाठी मी इक्वेशन काय सब्जेक्टच आहे. आलं का लक्षात. तर बीम मध्ये जर आलं तर जनरली आपण इथं कोणत्या फोर्सची डील करतो शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट आणि टॉर्शन पण करतो. टॉर्शन क्या करतो जनरली जर एल बीम असेल तर कोणता एल बीम म्हणजे आता जर आता सपोज तुम्ही एखादी रूम आहे रूम मध्ये कॉर्नरला जनरली काय येतात टी बीम एल बीम शिकले तुम्ही तर कॉर्नरला असा बीम राहतो कॉर्नर आणि सेंटर मध्ये कोणता राहतो असा टी बीम. घरची गोष्ट नाही करताय घरी राहतो घरी बांधतो का आपण असं सोबत बांधतो का स्लॅब बीम पण इथं जो आहे कोणता स्ट्रक्चर मधला हा टी बीम आला का लक्षात कोणता टी बीम. या साईडला डबल कोणता येईल असा एल बीम असू शकतो. तर याच्या केसमध्ये काय आहे जनरली हा जो हा कोणता बीम आहे एल बीम म्हणतो त्याला हा कोणता टी बीम आणि तुमचा तो सिंपल बीम बद्दल मी आता सगळं शिकवणार आहे पण याच्याबद्दल सांगता आयडिया देता का जो टी बीम आहे हा जनरली कशाला सब्जेक्ट राहतो शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट प्लस टॉर्शन या तीन फोर्सचं कॉम्बिनेशन कोणत्या केसमध्ये राहते एल बीम मध्ये. आणि एल बीम मध्ये मग डिझाईन शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट साठी आपण बीम मधून शिकूनच जाऊ पण टॉर्शन साठी पण डिझाईन करावं लागणार लक्षात. त्या केसमध्ये या बीम मध्ये कोणते राहते शिअर फोर्स प्लस बेंडिंग मोमेंट आला का लक्षात. तर असे वेगवेगळे फोर्स कोणते राहते काय राहते त्याच्याबद्दल आयडिया असतो तुम्हाला तर कसं राहते कॅल्क्युलेशन. त्यानंतर जो आता तुम्ही बीम पाहिला काय बीम बघितला त्या बीमचे पण वेगवेगळे टाईप आहे. जसं एक कोणता राहते सिम्पली सपोर्टेड एक राहते सिम्पली सपोर्टेड बीम आला का लक्षात एसएसबी कोणता सिम्पली सपोर्टेड बीम. दुसरा एक राहतो तुमचा फिक्स बीम राहतो कोणता राहतो फिक्स बीम दोन्ही एंड काय त्याला फिक्स आहे काय फिक्स आहे. जनरली जो सिम्पली सपोर्टेड बीम राहते ना आता हा जर आपण काय म्हणतो बेंडिंग मुवमेंट होते म्हणजे बेंडिंग मुवमेंट तिथे काहीतरी मुवमेंट तयार होते तर जी मुवमेंट आहे तर एखादा एंड नाही का हा फ्री आहे हा एंड काय फ्री आहे तुम्ही वजन दिला हा याला पकडून उडून राहणार आहे का तो असा होईल ना वरती अपलिफ्ट होईल ना साईडनं म्हणजे तो काही मुवमेंट अपोज करताय का काहीच नाही करताय. इथं बेंडिंग मुवमेंट जे राहते किती राहते झिरो राहते या केसमध्ये तुम्हाला एवढं गरज नाही पण सांगत आहे का याच्या केसमध्ये काय राहते बेंडिंग मुवमेंट कोणत्या सिम्पली सपोर्टेड बीमच्या केसमध्ये एंडला काय राहते बेंडिंग मुवमेंट झिरो राहते आणि जो तुमचा फिक्स बीम राहते याच्या केसमध्ये बेंडिंग मुवमेंटची काहीतरी व्हॅल्यू निघून येत असते. मग याच्यामध्ये नाही का हा कोणता तुमचा आपला फिक्स बीम आहे कोणता बीम आहे हा तुमचा फिक्स बीम आणि एक असतो तुमचा कंटिन्युअस बीम कोणता कंटिन्युअस बीम. मग याच्या कंटिन्युअस बीम म्हणजे असा सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय जिथं दोन सिंपल सपोर्ट आहे तो कोणता झाला तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम. ज्याला नाही का दोन्ही एंडना काय केलं तुम्ही फिक्स केलं एखादा रॉड जसं तुम्ही वॉल मध्ये फिक्स करता ना अशा टाईप फुल टाईट फिक्स केला पूर्ण लोहा याच्यात फिक्स म्हणजे वॉल मध्ये कॉलम मध्ये याच्यात तो पूर्ण फिरला या केसमध्ये कोणता झाला तो फिक्स बीम. आणि हा कोणता कंटिन्युअस बीमचा अर्थ काय आहे कसं सांगतात म्हणून विचारलं कंटिन्युअस बीम कशाला म्हणतात तर काय म्हणतात कशाला म्हणते कंटिन्युअस बीम कंटिन्युअस बीम सोप्या शब्दात असं सांगायचं का ज्या स्लॅबला किंवा बीमला एकापेक्षा म्हणजे सपोर्ट जास्त आहे किती आहे सपोर्ट जास्त आहे. इथे किती आहे सिम्पल सपोर्ट मध्ये दोन सपोर्ट फिक्स बीम मध्ये काय झालं दोन एंडला फिक्स होऊन राहिला. कंटिन्युअस बीम मध्ये काय होता 1 2 3 म्हणजे दोन पेक्षा वर गेला तर तो काय झाला कंटिन्यू. तिसरा सपोर्ट आला ना मोर दॅन 2 हे दोन असले तर काय झालं सिम्पली सपोर्ट. जसा तुम्ही तिसरा सपोर्ट दिला तसा तो काय झाला कंटिन्यू. म्हणजे इकडे 4 5 किती गेलो शकतो ते सांगत नाही पण आला का लक्षात त्याच्या 2 4 गेला तो काय झाला कंटिन्युअस बीम. आणि हा एंड कसा फ्री आहे हा एंड काय फ्री म्हणजे हा कसा काम करू राहिला याच्यासारखाच काम करता ना हा एंड जो एक्सटर्नल साइडचा आहे हा कसा फ्री आहे ना हा कोणता सिम्पली सपोर्ट एंड सारखा काम करता कसा सिम्पली सपोर्ट. तर मग जर याच्यात स्पेशली असं सिम्पल दाखवलं असं तर मग तो कोणता झाला फिक्स साइडचा कॉर्नर काय झाला फिक्स. पण आता मी सध्या कोणता ड्रॉ केला सिम्पली सपोर्ट कोणता सिम्पली सपोर्ट. या सिम्पली सपोर्ट मध्ये इथं पण बिल्डिंग मुवमेंट काय राहणार आहे झिरोच राहणार आहे या एंडला आलं का लक्षात. पण जो हा या सपोर्टला कोणता म्हणते इंटरमिडिएट सपोर्ट कोणता इंटरमिडिएट कोणता सपोर्ट म्हणतात त्याला इंटरमिडिएट सपोर्ट. हा इंटरमिडिएट सपोर्ट जो आहे ना हा नाही का
जरी इथं काय तुम्हाला कोणता दिस वाटरायला हा सिम्पली सपोर्ट वाटरायला ना, पण सिम्पली सपोर्ट नसतो, हा कोणता असतो फिक्स असतो. कोणता असतो हा फिक्स सारखा ऍक्ट करतो. आहे तो सिम्पली पण तो कसा ऍक्ट करतो फिक्स सारखा. काय कारण इकडून एक पॅक आहे तो आणि ह्या साईड ना पॅकच आहे ना बीमच्या ना मदतला, हा फिक्स सारखा ऍक्ट करतो. असे मग हे सगळे इंटरमिडिएट सपोर्ट फिक्स सारखे ऍक्ट करतात. एक्सटर्नल वरचा एंड काय करतो डबल फ्री सारखा ऍक्ट करतो. आलं का लक्षात. आणि मदतल्या सगळ्या सपोर्टला काय म्हणतात इंटरमिडिएट सपोर्ट. जर एका ब्रिजचा जरी विचार केला तर एंड वरच्या याला आपण काय म्हणतो असतो अबुटमेंट आणि मदतला काय म्हणतो असतो टियर. तसंच टाईपचा हे एक्सटर्नल सपोर्ट आहे, मदतले कोणत्या इंटरमिडिएट सपोर्ट. कोणते इंटरमिडिएट सपोर्ट. आणि हा जो राहतो ह्याला तो असा जर बाहेर स्पॅन निघाला असेल त्याला कोणता स्पॅन म्हणते ओव्हरहँग स्पॅन. कोणता ओव्हरहँग स्पॅन. हा ओव्हरहँग आहे ना असा, तर त्याला कोणता म्हणतात ओव्हरहँग स्पॅन. आलं लक्षात. त्याच्या टाईपचे वेगळ्या टाईपचे काय राहतात बीम राहतात. मग याचं ते मी काढतो बेंडिंग मुवमेंट शिअर फोर्सचा डायग्राम काढतो. मग त्याच्यातून ते पूर्ण डायग्राम बनवल्यावर त्यातून व्हॅल्यूज भेटतात. मग त्या व्हॅल्यूसाठी आपण काय करत असतो सोप्या शब्दात बीम डिझाईन करतो. मग बीम डिझाईन करायची एक स्टँडर्ड प्रोसिजर राहते. आता तुम्हाला ती काही सिलेबसनुसार स्टँडर्ड प्रोसिजर नाही आहे, पण तुम्हाला कसं कमीत कमी बीम बद्दल छोटे मोठे जे क्रायटेरिया राहते ते मी तुम्हाला इथे सांगून देईन. जे जे छोटे मोठे क्रायटेरिया राहते कोणते म्हणजे जसं कव्हर झालं, मिनिमम रेन्फोर्समेंट झालं, अलग लक्षात मॅक्झिमम रेन्फोर्समेंट झालं, त्यानंतर काय पेसिंग येते. पेसिंगच्या केसमध्ये शिअर फोर्स जास्त मॅटर करतो येतो म्हणून शिअर फोर्सनुसार पेसिंग दिलं जातं. त्यानंतर टाईप ऑफ बीम मध्ये जसं मी टाईप ऑफ सेक्शन सांगितले ते आठवते, बॅलन्स सेक्शन, अंडर रेन्फोर्स सेक्शन, ओव्हर रेन्फोर्स सेक्शन. त्यानंतर बीमचे टाईप आहे सिंगली रेन्फोर्स बीम, डबली रेन्फोर्स बीम. तर तेव्हा कोणता काय प्रोव्हाइड करायचा तर ओव्हरऑल असं गाईडलाईन जे राहते ते बऱ्यापैकी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये बीम तर लक्षात आलं ना कोणत्या टाईपचे बीम राहते. सिंपली सपोर्टेड बीम राहते, कंटिन्युअस बीम राहते आणि इंटरमिडिएट म्हणजे हा कंटिन्युअस बीम आहे. हे कसं तुम्ही अनालिसिस करायसाठी वापर करता. आलं का लक्षात ना. आणि ह्याच्या अनालिसिस केल्यानंतर याच्यातून मग तुम्ही काहीतरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता कशाची बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्सची. मग ती काही येऊ 100 किलो न्यूटन येऊ, 150 किलो न्यूटन येऊ, 200 किलो न्यूटन जे काही कॅल्क्युलेशन मध्ये निघा 1500 किलो न्यूटन निघा. ते कशावर डिपेंड आहे त्याच्यावर किती लोड येतात. तुम्हाला प्रश्न विचारला असतो ना आतमध्ये तुम्ही बार किती mm चा दिला किंवा किती दिला हे कशावर ठरून राहिलं वजनावर ठरत आहे ना. कशावर ठरत आहे वजनात. आणि ते वजनच काय तयार करून राहिलं शिअर फोर्स आणि त्याचे इफेक्ट आहे वजनाचे. ते काहीतरी वजन त्या स्ट्रक्चरवर येतात, त्या वजनाच्या तिथं काहीतरी एक फोर्स तयार होत आहे, एक शिअर फोर्स तयार होत आहे, बेंडिंग मुवमेंट तयार होत आहे, काहीतरी डिफ्लेक्शन तयार होत आहे. मग त्या आलेल्या व्हॅल्यूनुसार आपण ठरवू ना. जर आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू म्हणजे सपोज वजन येऊन राहिलं तिथं किती 100 किलो, मग तुम्ही डिझाईन का 1500 किलोसाठी करसान का एवढा हेवी लोहा टाकसान का. तुम्हाला माहित आहे ना का जर सपोज 12 mm च्या बारमध्ये भागत आहे तुम्ही कशाला मग हेवी बार टाकसान. आलं का लक्षात. आणि जे आहे जर सपोज नाही का जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कमी डिझाईन केलं तर काही कामाची गोष्ट आहे का. वजन येऊन राहिलं 1500 डिझाईन करायला 100 साठी तर काही कामाचं स्ट्रक्चर आहे का. ते पहिल्या झटक्या स्ट्रक्चर पडून जाईल. आलं का लक्षात. ते पूर्ण प्रोसिजर राहतात. मग याच्यात वेगवेगळे चेक राहतात का तुम्ही केलेले कॅल्क्युलेशन बरोबर आहे का नाही. ते मिनिमम मॅक्झिममच्या व्हॅल्यू का देतात, मिनिमम मॅक्झिममच्या व्हॅल्यू का देतात त्याच्यामागे सिंपल रिझन हे आहे तर तुम्ही जे कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आहे ती लिमिटपेक्षा कमी जर असली तरी धोका आहे, लिमिटपेक्षा जास्त असली तरी धोका आहे. मग ते लिमिटमध्ये असावं किंवा तुमचं डिझाईन बरोबर आहे का नाही हे चेक करायसाठी क्रॉस चेक करायसाठी हे वेगवेगळे काय राहतात त्याला चेक राहतात. म्हणजे तुम्ही चेक करतात ती गोष्ट. ते मी वेगळे फॉर्म्युला सांगले ना 3D आणि 300 mm, 4D आणि 500 किती 4D आणि 5D आणि 450 mm. कशाचं ते डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंटचं पेसिंग होतं. आता तुम्ही कॅल्क्युलेट केलेली पेसिंग त्या रेंजमध्ये असली पाहिजे. सोपं काय असते त्या रेंजमध्ये. कमी असाल तरी आपण नाही का जे कमीत कमी किती सांगितलं जे मिनिमम दिलं असाल किती दिला मिनिमम 75 mm, प्रिफर किती करतो 100 mm. आठवते ना. तर मग त्या रेंजमध्ये आपण ठेवतो स्लॅबच्या केसमध्ये. ते क्रायटेरिया देते. हे कोण देते क्रायटेरिया सगळे देऊन कोण दिले कोण देता आयस 456 आहे ना. कारण तुम्ही एक लक्षात ठेवता तुमचं पीसीसी आणि कोणतं आरसीसी त्याच्या डिटेलिंग ज्या दिलाय ना ते कोणत्या कोड मध्ये दिलं आहे आयस 456 मध्ये. कोणी 456 मी तसं तुम्हाला सांगितलंय सुद्धा. आता बीम तर आले तुमच्या लक्षात कोणकोणत्या टाईपचे बीम राहतात. अनालिसिस साठी आहे बीम वेगळे. तर मग कसे आपलं सिंगल रेन्फोर्स डबल रेन्फोर्स ते आहे आणि इकडे कोणते टी बीम रेक्टँग्युलर बीम अलग लक्षात अशा टाईपचे बीम राहतात. त्यानंतर एक हाय कन्सेप्ट मी सांगितलं होतं आपण रेक्टँग्युलर बीम का देतो का सर्क्युलर बीम देत नाही. तुम्ही पाहिला कोणत्या बिल्डिंग मध्ये सर्क्युलर बीम गेला ते सांगितले होते याचं काय रिझन. मी सर्क्युलर बीम कधी पाहिला का रेक्टँग्युलर बीम पाहता ना कुठं पाहिला का कोणी पाहिला का सर्क्युलर बीम कॉन्क्रीटचा बांधलेला
आरसीसीच्या केसमध्ये जनरली आपण देत नाही, का नाही देत? तेच बरोबर आहे. त्याचं काय राहते, वेट कम्पेअरनं जास्त राहते. म्हणजे सेम सेक्शन जे काम करतात ते दोन्ही करतात. तुम्ही सर्क्युलर घेतला आणि रेक्टँगल घेतला, हा जेवढं वजन उचला तर सपोज तोही तेवढाच जरी उचलत असा तरी पण तेवढंच वजन उचलण्याच्या केसमध्ये रेक्टँग्युलर बीमचं वजन कमी राहते कम्पेअर टू कशाच्या, सर्क्युलर बीम पेक्षा. किती? सर्क्युलर बीम पेक्षा. हा त्याच्या मागचा एक नेम राईट. त्यामध्ये आता बीम जर पाहिलं तर बीम मध्ये हे जे टाईप आहे, आता बीम मध्ये आता सुरुवात जर केलं तर छोट्या छोट्या गोष्टी जर फक्त म्हटलं त्याच्यात नाही कोणत्या मिनिमम रेन्फोर्समेंट मॅक्सिमम रेन्फोर्समेंट इथून सुरुवात होते ना. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बीमच्या केसमध्ये आपण सुरुवात कुठून करू, कव्हर. काय कव्हर पासून, कसं कव्हर. बीमच्या केसमध्ये कव्हर किती राहते, बीमच्या केसमध्ये किती राहते, 25 mm. किती? 25 mm कव्हर आहे. और मध्ये नेहमी एक शब्द राहते, काय राहते और मध्ये, काय राहते, हाय मॅक्स. त्या दोघांपैकी जे लार्ज राहील विसरले का तुम्ही, एक तर डायमीटर ऑफ बार किंवा 25 mm. जर बीम मध्ये 32 mm चा बार असा आणि 25 mm याच्यानुसार कव्हर मध्ये तुम्ही बीम कव्हर कितीचं देता, म्हणजे डायमीटर ऑफ बारला कन्सिडर करू राहिले ना तुम्ही. डायमीटर ऑफ बारला कन्सिडर करताना अलग अलग लक्षात मी नेहमी सांगतो कोणते असो, तुमचं स्लॅब असो, बीम असो, कॉलम असो, फुटिंग असो, त्या केसमध्ये 15 mm प्लस डायमीटर ऑफ बार, त्यानंतर 25 mm प्लस किंवा डायमीटर ऑफ बार किंवा हे किती 40 mm कॉलमच्या केसमध्ये, और डायमीटर ऑफ बार फुटिंगच्या केसमध्ये 50 mm और डायमीटर ऑफ बार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय फिक्स आहे, डायमीटर ऑफ बार और मध्ये राहते. जरी कुठं नाही दिलं तुम्हाला व्हॅल्यू कसं दिलं आहे, कुठे असंच दिलं आहे 15, 25, त्यानंतर 40, 50. तुम्हाला हे माहित आहे कशासाठी आहे, स्लॅबसाठी, एकासाठी आहे बीमसाठी, एकासाठी आहे कॉलम आणि एकासाठी आहे फुटिंगसाठी. कव्हर आहे, कोणता कव्हर आहे, मिनिमम कव्हर आहे. काय मिनिमम कव्हर आहे, कशासाठी प्रोव्हाइड करतो, का स्लॅब म्हणजे लोह्याचं काय झालं नाही पाहिजे, करोजन झालं नाही पाहिजे. आपण एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी काय प्रोव्हाइड करतो, कव्हर करतो. हे त्याचे क्रायटेरिया. पण सोबत ऑर मध्ये काय राहते, फाय राहते ना. आता मी प्रत्येक फाय म्हणाचं काम पडलं पाहिजे, तुमच्या डोक्यात पार्ट असलं पाहिजे का बा. सोबत काय असते, डायमीटर ऑफ बार त्याच्या सोबत असतो. हा तर कव्हर आला डायमीटर ऑफ बार. त्याच्यामध्ये जर कव्हर राहते ना, कव्हर मध्ये बीमच्या केसमध्ये 2 टाईपचं राहते. म्हणजे 2 टाईपचं म्हणजे कसं, आता जो बीम राहते हा काय तुमचा बीम आहे. बीमच्या केसमध्ये आता इथून तर हा बार आहे, कोणता हा तुमचा मेन बार असतो. हा कोणता बार आहे, हा कोणता बार आहे, असे 2 बार राहतात ना. हा कोणता बार आहे, हा तुमचा मेन बार, तुमचा मेन बार. त्यानंतर याच्यामध्ये काय राहते, याला काय म्हणते, याला काय म्हणते, स्टिरअप. काय म्हणते, याला म्हणतो आपण स्टिरअप. हे काय म्हणजे मेन बार. याच्या व्यतिरिक्त याच्यात एक कोणता बार राहते, बेंटअप बार राहते. कोणता बार राहते, आठवतं तुम्हाला कोणता बार राहते, बेंटअप बार राहते. आता बेंटअप बार काय झाला, जुना झाला हा कन्सेप्ट. कोणता झाला, कन्सेप्ट जुना झाला. अलग लक्षात. आपण कर्टेलमेंट प्रोव्हाइड करतो, त्याच्या जागेवर आता काय करतो, कर्टेलमेंट प्रोव्हाइड करतो. बेंटअप बार जे आहे, हा जो असा हा पोर्शन नाही टाकत, वरतून डायरेक्ट असा एक बार टाकून देतो आपण अर्धा. तुम्हाला सांगतो जर 50% बार काय करतो जनरली वर घेऊन जातो. खाली जर 12 बार असेल त्यापैकी 6 बार कुठे चालले नाही, वरती जातात. आणि ते केवढ्या डिस्टन्स पर्यंत डिस्टन्स लागत नाही कर्टेलमेंट प्रोव्हाइड करायचं. आता कसं तुम्ही ड्रॉइंग ड्रॉ केलं त्याच्यामध्ये पाहिलं नाही कर्टेलमेंट डिस्टन्स किती राहते, L/7 राहते, L/5 राहते, L/4 राहते. तर मग कोणत्या केसमध्ये L/7, कोणत्या केसमध्ये L/4 त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आहे, त्याच्यानुसार ते राहतात. तर मी तुम्हाला सांगतो समोर कोणत्या केसमध्ये राहते. हे कोणते असा बेंटअप बार. आता काय करतो आपण प्रोव्हाइड, कर्टेलमेंट. कर्टेलमेंट माहिती आहे ना काय, कर्टेलमेंट प्रोव्हाइड करतो. हा बार न बेंड करता, आता बार बेंड करणं साईडवर काय होते, कठीण जाते ना. तर बार न बेंड करता काय करायचं, जेवढी लेंथ आपल्याला इथपर्यंत द्यायची आहे इथपर्यंत. आता सपोज 4 मीटरचा आहे, तर आपण म्हटलं बॉटम मध्ये किती आहे ते 2 मीटर. किती, 2 मीटर. 2 मीटर आपण काय देऊ असे बॉटम मध्ये प्रोव्हाइड करू एवढे. हा आणि कर्टेलमेंट म्हणजे जेवढी आपण लेंथ दिली आहे, किती L/7 म्हटलं तर आपण त्याच्या स्पॅनला 7 भागू, किंवा जर सपोज L/4 म्हटलं 4 मीटर भागेला 4 किती येते
1 मीटर. मग काय होईल 1 मीटरची लेंथ अशी येतं का लक्षात? अशा टाईपचं सेक्शन समजतं काय? तुम्ही काय करत होते आधी हे असं पेंट करत होते, आलं लक्षात? हे लाईनच उडवली फक्त, आलं का लक्षात? म्हणजे मी लाईन दाखवत आहे अशा टाईपचं जे रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो याला पण हे काही हवेच नाही आहे, रिंग आहे आणि वरचे बारच्या रिंगने बांधू शकता तुम्ही. हे असं वरती जे रिंग आहे हे रिंग अशी गोल फिरून रिंग आहे ना चौकन, म्हणजे रिंग आहे अशी चौकन टाकावी. सपोज इथं खाली किती दाखवता तुम्ही, सपोज नाही आपल्याशी 6 बार आहे, किती 1 2 3 4 5 6 जर खाली आहे तर मग काही 50% वर गेले म्हणजे 3 बार कशी निघते 1 2 3. हे जे 3 बार आहे ते 3 बार काय राहील याला बांधू शकतो ना आपण, याला असे टाईट केलं जाईल आणि बाजूने 2 काय राहतात ते हँगर बार राहते माहिती आहे तुम्हाला. कारण सिंगल रेन्फोर्स जरी म्हटलं त्याच्यामध्ये काय राहते तुम्हाला पकडून ठेवण्यासाठी हँगर बार 2 प्रोव्हाइड करावंच लागते ना. हे लक्षात आलं का? हे कोणता आहे कर्टेलमेंट टाईपचं रेन्फोर्समेंट. हे कोणता बेंटअप. हेच पहिले कसं देत होतो आपण याच्या जागेवर असं देत होतो. पहिले कसं देत होतो हे असं कर्टेलमेंट नव्हतं, जेवढी लेंथ पाहिजे म्हणजे 1 मीटर एवढं घेऊन जायचं, त्यानंतर हे असं खाली जात होतं, हे असं असं आणि असं देत होतं. आलं का लक्षात? हे आता हे फक्त एक काढून टाकल्यानं काय झालं तुमचं बेंड करायचा वेळ वाचला, कामही लवकर होते स्पीडनं. हा कॉन्सेप्ट आता कोणी बेंड करायला तयार नाही का, जनरली कसं ते अशाच टाईपचं आपण काम करतो. हे आलं लक्षात? हे कोणतं तुमचं मेन बार. हे काय स्टिरअप. हा कोणता बार आहे बेंटअप बार. कोणता बेंटअप, कोणता बार आहे बेंटअप बार. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो मी जर तुम्हाला आयडिया असा म्हणून, मेन बार जो राहतो ना हा जनरली कशासाठी म्हणजे डिझाईन केला जातो फ्लेक्चर बेंडिंग मुवमेंट फ्लेक्चर हा सारखाच कन्सेप्ट आहे. आला का लक्षात? बेंडिंग मुवमेंट आणि फ्लेक्चर. तो सोप्या शब्दात समजा का बेंडिंग मुवमेंट साठी जनरली जो बेंडिंग मुवमेंटचा फोर्स येते सपोज 100 किलोमीटर 50 किलोमीटर जे काही येते त्या फोर्स साठी जनरली तुम्ही हे बार डिझाईन करता. कोणते मेन बार. आणि ही बेंडिंग मुवमेंट किंवा ही जी मुवमेंट आहे ही लिमिट पेक्षा जास्त झाली, काय झाली लिमिट पेक्षा जास्त. या त्याच्या केसमध्ये आपण खाली टाकायला जागा आहे ना, ठराविक जागेनंतर लोहा टाकू शकता का तुम्ही? नाही टाकू शकत ना. त्या केसमध्ये काय करता तुम्ही कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करता. म्हणजे बार काय करता वरती वाढवता. सोप्या शब्दात काय करता वरती वाढवता ना. तुम्ही वरती जेव्हा बार वाढवता तर त्याला कोणतं रेन्फोर्समेंट दिला होतो कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट. कारण बीमच्या केसमध्ये बॉटमला काय ते टेन्शन आणि वरती काय ते कॉम्प्रेशन. तर मग टेन्शन मध्ये जे लोहा प्रोव्हाइड केला तो कोणता झाला टेन्शन रेन्फोर्समेंट, आणि टॉपला जो प्रोव्हाइड केला तो कोणता झाला कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट झाला ना. कोणता झाला कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट. मग त्या केसमध्ये हे जे आहे आता जो फोर्स आपण म्हणजे हे लोहा कशासाठी डिझाईन केला बेंडिंग मुवमेंटसाठी. कशासाठी बेंडिंग मुवमेंटसाठी. किंवा त्याला ऑर मध्ये तुम्ही काय म्हणू शकता फ्लेक्चर. शब्द लक्षात येईल काय फ्लेक्चर म्हणतात. आणि जो स्टिरअप राहते स्टिरअप जे राहते यस आहे यस म्हणून काय ते शिअर फोर्स यस फॉर यस. तर स्टिरअप नाही का शिअर फोर्सला रेजिस्ट करायसाठी आपण वेगवेगळे प्रोव्हायजन करू शकतो. प्रोव्हिजन म्हणजे वेगवेगळं प्रोव्हिजन म्हणजे काय शिअर फोर्स रेजिस्ट करायसाठी एक तर आपण स्टिरअप प्रोव्हाइड करू शकतो, काय करू शकतो स्टिरअप प्रोव्हाइड करू शकतो, नाहीतर बेंटअप बार प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर बेंटअप बार किंवा ऑर मध्ये आपण काय करतो कर्टेलमेंट प्रोव्हाइड करतो ना. आता बेंटअप बार पूर्ण झालं तर आता कर्टेलमेंट. तो स्टिरअप मध्ये पण स्टिरअप मध्ये 2 प्रकार पडतात. एक तर तुम्ही अशी व्हर्टिकल स्टिरअप प्रोव्हाइड करू शकता. कशी व्हर्टिकल, नाही तर मग तुम्ही इन्क्लाइन स्टिरअप पण प्रोव्हाइड करू शकता. हे कसे सरळ आहे ना अशी इन्क्लाइन. आता जसा बार दिसते ना अशा पण स्टिरअप तुम्ही काय करू शकता प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर बेंटअप बार स्टिरअप अशा किंवा दोघांचं कॉम्बिनेशन. तर जनरली आपण कॉम्बिनेशन मध्येच करतो ना. स्टिरअप पण राहते आणि बेंटअप बार पण राहते. नाही बेंटअप बार आपण त्याच्या जागेवर काय आता जुनं झालं ना बेंटअप बार. आता काय करतो कर्टेलमेंट प्रोव्हाइड करतो. हे नॉन बेंटअप बार एकच आहे. आलं लक्षात? त्याच्या जागेवर आता हे ऍडव्हान्स आलं बा असं समजा. आलं लक्षात? मग अशा टाईपचं आपण प्रोव्हिजन करतो. त्याच्यामध्ये जे कव्हर आता जे कव्हर आहे याला टोटल याला काय म्हणतात जो हा टोटल राहतो ना त्या टोटल याला काय म्हणतात त्याला म्हणतात डेप्थ. काय म्हणतात डेप्थ. तर हे याला काय सोडायचं डी म्हणता कॅपिटल डी. आणि ह्याच्यातून ते कव्हर मायनस करता टॉप पासूनच मोजायचं. मग काय करायचं कव्हर सोडून द्यायचं. तर मग ते कोणता झाला तुमचा सेंटर पर्यंत बारच्या नुकसान तुम्ही ते कोणता झाला तुमचा स्मॉल डी. म्हणजे त्याला काय म्हणतो इफेक्टिव्ह डेप्थ. ही कोणती झाली तुमची ओव्हरऑल डेप्थ. कोणती ही झाली ओव्हरऑल डेप्थ म्हणजे पूर्णच्या पूर्ण डेप्थ. आणि ही कोणती झाली तुमची
इफेक्टिव्ह डेप्थ. जनरली इफेक्टिव्ह डेप्थ तुम्ही काय करता डिझाईनच्या वेळेस कन्सिडर करता, म्हणजे कॅल्क्युलेशन करताना काय करता जनरली इफेक्टिव्ह डेप्थ कन्सिडर करता. आता याच्यामध्ये जे आहे मी काय म्हटलं होतं हे कव्हर सेंटर ऑफ द बार पासून आलं लक्षात. ते जे आहे हे कव्हर जे आहे ते कव्हर किती प्रोव्हाइड करताय आपण किती 25 mm. त्याचे कव्हर किती प्रोव्हाइड करता 25 mm. पण एक दुसरा क्रायटेरिया काय या साइडनं कव्हर तर चारही साइडनं राहते ना वरतून खाली. आता सपोज या साइडचं जे कव्हर आहे बीमच्या केसमध्ये फक्त एक्स्ट्राची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. एक्स्ट्राची म्हणजे काय हे कव्हर याच्यात थोडं वेगळं राहते. हे किती राहते लक्षात ठेवा. हे किती आहे 25 ओव्हर डायमीटर ऑफ बार. याच्यापेक्षा जे जास्त असेल ते आपण प्रोव्हाइड करू कव्हर म्हणून. पण ज्यावेळेस हे कोणता साइड एंडला कुठं एंडला बीमच्या केसमध्ये एंडला कव्हर किती प्रोव्हाइड करतात बीमच्या केसमध्ये करतात ते 25 mm. किती 25 mm और 2 टाइम्स ऑफ द डायमीटर. त्याच्यापैकी जे मॅक्सिमम ते फरक समजला का तुम्हाला. म्हणजे इथं जर पाहिलं पण 16 mm चा बार आहे तुमच्या बीम मध्ये. समजा काय समजा 16 mm चा बार आहे तर मग 16 mm चा बार आहे तर 25 mm और 16 mm तुम्ही काय प्रोव्हाइड करता कव्हर खालचं किंवा वरचं म्हटलं तर किती 25 mm. पण जेव्हा तुम्ही इथे येता बार तोच आहे कोणता 16चा 25 mm और 2 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ बार म्हणजे 16 32 आकडा काय झाला मग 25 और 32 mm काय प्रोव्हाइड करता. तर काही फरक समजला का तुम्हाला काय फक्त इथे एक एक्स्ट्रा आहे. सगळ्या बाकी केसमध्ये पाहिलं तुम्ही फायचा आहे कॉलम असो स्लॅब असो बीम असो सगळ्याच्यात काय आहे एक्स्ट्रा मध्ये डायमीटर ऑफ 12च आहे. पण इथं काय फक्त 2 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ बार हा एक क्रायटेरिया हा लक्षात ठेवतो. काय 2 टाइम्स. तिथं एंडला कव्हर आहे तिथं बीमच्या केसमध्ये एंड कव्हर आहे. किती एंडला कव्हर आहे ना हे कितीचा आहे 25 mm और 2 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ बार. तर हा एक त्यातला पॉईंट आहे. ते तुम्हाला एवढं ओव्हरऑल समजलं ना कोणकोणत्या टाईपचा लोहा राहते बीमच्या केसमध्ये. एक राहते तुमचा मेन बार, त्यानंतर काय राहते स्टिरअप, त्यानंतर काय राहते हा बेंटअप बार. हे स्टिरअप आणि बेंटअप बार जे जनरली आपण डिझाइन करतो कशासाठी करतो शिअर फोर्स साठी. आणि फ्लेक्झरच्या केसमध्ये आपण जनरली काय डिझाइन करतो किंवा बेंडिंग मूवमेंट साठी मेन बार. आलं लक्षात कोणता मेन बार. याच्यात बरेच क्रायटेरिया अजून ते शिअरच्या केसमध्ये. पण एवढे नॉमिनल तुम्हाला माहिती असतं सध्याच्या केसमध्ये ठीक आहे. त्यानंतर जे तुम्ही पाहिलं आता कोणती पहिली गोष्ट आपण काय पाहिलं बीमच्या केसमध्ये कव्हर बघितलं. कव्हर झालं तुम्हाला किती आहे काय आहे 25 mm और डायमीटर ऑफ बार. ते कोणत्या केसमध्ये रेग्युलर जे कव्हर आहे आपलं नेहमीच ठरलेलं. आणि फक्त एंडला कशाला एंडला कोणत्या बीमच्याच केसमध्ये सगळं कहाणी कशाची आहे बीमची. बीमच्याच केसमध्ये एंडला कव्हर किती आहे 25 mm और काय 2 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ बार. आलं लक्षात. बीचवर मॅक्सिमम लागते त्यापैकी जे मॅक्सिमम आहे ते आपण घेतो. हे आलं लक्षात तुम्हाला बीमच्या केसमध्ये कव्हर. त्यानंतर बीम मध्ये जर बघितलं तर बीम मध्ये पहिली गोष्ट अशी आहे एक कन्सेप्ट राहतो ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस आणि एक्सयू मॅक्स हा एक कन्सेप्ट राहतो. त्याच्यानुसार नाही आपण सेक्शन कोणता काय राहतो ते डिसाइड करायसाठी राहतो. आता पहिले क्रायटेरिया सांगून देऊ सगळे का तुम्हाला टाइप ऑफ बीम सांगू का सगळे क्रायटेरिया सांगून देऊ पहिले का मिनिमम रेन्फोर्समेंट किती पाहिजे मॅक्सिमम रेन्फोर्समेंट किती पाहिजे सगळे क्रायटेरिया सांगू पहिले. कव्हर जसं कव्हरच्या केसमध्ये किती आहे 25 mm और डायमीटर ऑफ बार हे यायला लक्षात तुम्हाला एंड कव्हर पण लक्षात आलं. यानंतर दुसरा क्रायटेरिया राहतो मिनिमम रेन्फोर्समेंट. बीमच्या केसमध्ये काय राहते मिनिमम रेन्फोर्समेंट. मिनिमम रेन्फोर्समेंट जे राहते बीमच्या केसमध्ये तर ते किती राहते तर फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा काय ST मिनिमम आहे का रे ST मिनिमम बाय BD. किती ST मिनिमम बाय BD इक्वल टू काय राहते 0.85 बाय FY. 0.85 बाय FY. त्याचा अर्थ काय B म्हणजे विड्थ, D म्हणजे डेप्थ, 0.85 FY म्हणजे काय कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ द स्टील. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ काय असते स्टीलची सांगितलं बरं असं नको करू. FY काय असते रेजिस्टन्स राहते ना कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टील किती राहते Fe 250 आहे. त्याची किती राहील कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ किती राहील. आपल्याकडे कोणकोणत्या टाईपचे स्टील आहे जसे कॉन्क्रीटचे ग्रेड आहे ना M5 M10 M15 हे विसरू नका तुम्ही. हेच काम आहे आपलं उचलू तिकडे तिकडं काय असते M5 M10 M15 M20 M25 हे ग्रेड आहे ना त्याची कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ काय
M10 ची किती आहे 10 न्यूटन पर mm स्क्वेअर. M15 ची किती आहे 15 न्यूटन पर mm स्क्वेअर. आला नाही का लक्षात. मग स्टीलच्या केसमध्ये कशी आहे, स्टीलचे ग्रेड असे आहे का M10 M15 नाही, स्टीलचे कसे आहे Fe 250, Fe 415, Fe 500 510 आहे. इकडे अजून आहे ग्रेड बद्दल काही विशेष नाही, पण जनरली आपण साईडवर हे वापरतो 250 आणि 415, कुठे कुठे 500 वापरतो. सफिशियंट आहे कामासाठी असं सांगायचं उद्देश. तर मग यामध्ये जो आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे 415, किती 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. याची किती आहे 250 न्यूटन पर mm स्क्वेअर. याची किती आहे 500 न्यूटन पर mm स्क्वेअर. आला का लक्षात. त्याची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे F ची व्हॅल्यू काय आहे माहिती आहे ना, त्यामध्ये बीड कंटेंट आणि एसटी मिनिमम काय एसटी मिनिमम. आपल्याला हेच तर कॅल्क्युलेट करायचं आहे ना, मिनिमम स्टील किती पाहिजे. आला का लक्षात. म्हणजे काय होईल 0.85 भागाला F आणि बीड किती त्याला मल्टिप्लाय होईल. म्हणजे तुम्हाला काय भेटेल मिनिमम रेन्फोर्समेंट इक्वल टू काय झालं मग एसटी मिनिमम म्हणजे काय मिनिमम रेन्फोर्समेंट ऑफ स्टील इक्वल टू काय झालं 0.85 डिवाइडेड बाय Fy गुणिला काय बीडी. आलं का लक्षात. मिनिमम रेन्फोर्समेंट काय आहे हा फॉर्म्युला कशाचा आहे. आलं का लक्षात कशाचा आहे मिनिमम रेन्फोर्समेंट कशाच्या केसमध्ये बीमच्या केसमध्ये. आलं का लक्षात. त्याच्यामध्ये लक्षात तुम्ही असा पाठ ठेवतो, तुम्ही असा पाठ ठेवता हाई ठेवला पाठ ठेवला चुकून थोडी राहिला. फक्त काय इकडं मल्टिप्लाय इकडेच मल्टिप्लाय करायचं आहे ना ते. एसटी मिनिमम बाय बीडी इज इक्वल टू 0.85 बाय Fy. हा फॉर्म्युला काय आहे मिनिमम रेन्फोर्समेंट इन केस ऑफ काय बीम. त्यानंतर एक काय राहते मॅक्सिमम. आपलं जसं मिनिमम आहे दुसरं एक काय राहते मॅक्सिमम रेन्फोर्समेंट. आता मॅक्सिमम रेन्फोर्समेंट काय राहते आपल्याकडे रेन्फोर्समेंट दोन आहे बीम मध्ये. दोन म्हणजे कसे हे कोणता आहे टेन्साईल रेन्फोर्समेंट. वरचं कोणतं राहते वरती कोणतं राहते कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट. म्हणजे दोन टाइपचे रेन्फोर्समेंट आहेत ना. तर याच्या केसमध्ये क्रायटेरिया पण आहे. क्रायटेरिया कसे क्रायटेरिया पण दोन टाइपचे आहे. दोन टाइपचे म्हणजे कसं मॅक्सिमम रेन्फोर्समेंट जे आहे ते किती राहते म्हणजे टेन्साईल असतो का कॉम्प्रेसिव्ह तसं दोन्ही केसमध्ये हा क्रायटेरिया लागतो. कोणत्या दोन्ही केसमध्ये लागतो. तो लागतो किती लागतो 4%. किती 4% ऑफ ग्रॉस एरिया. ग्रॉस एरिया म्हणजे काय सांगतो तुम्ही बी इंटू डी. आता हा जो बीम आहे डी म्हणजे काय त्याची डेप्थ जे काही असं 60 सेंटीमीटर 70 सेंटीमीटर ते. आणि बी म्हणजे काय त्याची विड्थ. त्या दोघांचं मल्टिप्लाय केल्यावर काय भेटते एरिया. तर त्या एरियाच्या किती 4%. सोप्या शब्दात काय एरियाच्या किती 4%. म्हणजे काय झालं याला ग्रॉस एरिया 4% ऑफ ग्रॉस एरिया लक्षात ठेवा किंवा इंटू बीडी असे लक्षात ठेवलं तर चालते. आणि याला म्हणजे असं जनरली असं दिसतं किती बी डी. आता मला सांगा हे 4% 0.04 एकच असते ना. 4 ला जर 100 न भागलं तर हेच उत्तर भेटते किती 0.04. म्हणजे ते 0.04 लिहिणं काय फक्त मग त्याच्यासमोर टक्क्याचा सिम्बॉल नाही द्यायचा. आलं लक्षात. नाही तर मग जर तुम्ही याच्यासमोर टक्क्याचा सिम्बॉल दिला तर मग त्याचा अर्थ काय ते 0.04% म्हणजे त्याला अजून 100 न भागला देणार. आलं का लक्षात. एक 4% ऑफ बीडी लिहा किंवा मग 0.04 बीडी डायरेक्ट लिहा. म्हणजे बीडी म्हणजे मल्टिप्लायला बरं आहे समजा ना तुम्ही असं डायरेक्ट लिहिता येतात. ठीक आहे एवढे हे काय असते याचं मॅक्सिमम रेन्फोर्समेंट. तुम्हाला बीमच्या केसमध्ये हे क्लिअर झालं ना. मिनिमम रेन्फोर्समेंट कसं काढलं जाते एसटी मिनिमम बाय बीडी इज इक्वल टू 0.85 बाय Fy. मॅक्सिमम रेन्फोर्समेंट कसं काढतो 4% बीडी म्हणजे किंवा म्हणजे 0.04 बीडी लिहा. हे कोणतं टेन्साईल और कॉम्प्रेशन दोन्हीसाठी आहे. हा टेन्साईल साठी पण किती 4% ऑफ बीडीचा आहे. कॉम्प्रेशन साठी जरी विचारलं तर मॅक्सिमम रेन्फोर्समेंट किती आहे 4% ऑफ बीडीचा आहे. झालं का लक्षात. हा क्रायटेरिया कव्हर झाला. त्यानंतर मिनिमम रेन्फोर्समेंट झालं. त्यानंतर जो इथे का एक्सुमॅटचा क्रायटेरिया तुम्हाला समजून सांगायचं पण त्याच्यासाठी डायग्राम एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तर डायग्राम एक्सप्लेन करायच्या आधी तुम्हाला नाही का स्ट्रेस आणि स्ट्रेन मी सांगितलं याच्या आधी पण तुम्हाला थोडंसं आठवण करून देतो का स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये काय विषय. तर जसं तुम्हाला सांगितलं होतं मी का आपण एक नाही का लोहाचा जर बार घेतला काय घेतला लोहाचा बार घेतला तर तो बारला जर आपण काय करतो ते एक मशीन राहते युनिॲक्सियल टेन्शन मशीन राहते. त्यात असा बार दिला तर बार काय करते असं खिचते.
बारासा दिसते. तुम्ही ते पाहिला असाल ना युट्यूबवर व्हिडिओमध्ये, एखादा कूक ठेवते त्याच्यावर नाही का ते हायड्रोलिक मशीन प्रेस करते गोष्टी फोडते, पाहिला असाल ना. ते काय करताय, कॉम्प्रेस करताय. कॉन्क्रीटच्या केसमध्ये टेस्टिंग करताना मग कशी करतो आपण, कॉम्प्रेस करून करतो. पण स्टीलच्या केसमध्ये काय करतो, त्याला अशी ओढणारी पडतो टेस्ट. कशी, या साईडने फिक्स करावं लागते बार, ह्याही साईडनं फिक्स करावं लागते, मग ते मशीन अशी खिचते त्याला दूर. आला का लक्षात. त्या केसमध्ये खिचल्यानंतर एक ग्राफ तयार होते, तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ. कोणता, स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ. या साईडला मला वाटते काय राहते, स्ट्रेन राहते, या साईडला काय राहते, स्ट्रेन, आणि या साईडला काय राहते, स्ट्रेस राहते. आणि मग तू इथून असं 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 त्याचं काय राहते, स्ट्रेस वाढत असतो, स्ट्रेन वाढते, तर अशी जाते. इथं ह्या लेवलला काय राहते, स्ट्रेस इक्वल टू स्ट्रेन राहते. काय राहते, स्ट्रेनचा सिम्बॉल असा आहे. हा, स्ट्रेनचा सिम्बॉल कसा शॉर्टकट मध्ये असा आहे, लक्षात ठेवा. हा, त्या केसमध्ये हा कसा, हा स्ट्रेस इक्वल टू जेव्हा स्ट्रेन राहते त्याच्या केसमध्ये काय ते स्ट्रेन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन म्हणतो. म्हणजे स्ट्रेन स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन आहे. मग हा कोणता लॉ आहे, हा हुक्स लॉ आहे. कोणता लॉ आहे, हुक्स लॉ. मी सांगितले होते तुम्हाला, आठवते का, असं काही सांगितलं होतं हुक्स लॉ. ग्राफ ड्रॉ करून दिला होता मी सुरुवातीला. मग तो जो ग्राफ जातो मग असा असा वरती जातो म्हटलं होतं, मग असा जाऊन असा जातो आणि असा होऊन इथं जाऊन काय ते ब्रेक होतो, काय ते लोहा तुकडे पडते दोन त्याचे. तर मग याला मी सांगितलं होतं, हा जो आहे हा पॉईंट आहे, याला प्रोपोर्शनल लिमिट म्हणजे हा नाही का अल्टिमेट स्ट्रेंथ तिथे राहते. काय राहते, अल्टिमेट म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम स्ट्रेंथ त्याच्या त्या मटेरियलची, एखाद्या मटेरियलची मॅक्झिमम ताकद का तो एवढं वजन. डेड लिफ्टिंग काम नाही का, एखाद्याची प्रत्येक लिमिट राहते ना, त्या लिमिट नंतर तो उठू शकते का, नाही. त्याची मॅक्झिमम लिमिट म्हणजे अल्टिमेट लिमिट झाली त्याची. आणि जेव्हा नाही का ब्रेक होऊन जाईल, म्हणजे बोन्स तुटले, म्हणजे तो ब्रेक झाला ना, तर त्याला तिथं काय होते, लोहा तुटल ना डायरेक्ट. हा कोणता असते, हा ब्रेक पॉईंट असते. काय असते, ब्रेक पॉईंट. इथं मग यील्ड पॉईंट, हा अप्पर यील्ड पॉईंट, हा लोअर यील्ड पॉईंट, हा बऱ्याच त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. इथं जे तुम्ही स्ट्रेस आणि स्ट्रेन बघितलं, तुम्ही बघा जे जे डायमेन्शन त्याचं चेंज होतात त्याला म्हणते स्ट्रेस होऊ शकतात. आणि स्ट्रेस म्हणजे काय, लोड चॅनल जे स्ट्रेस देते. तुमच्या डोक्याला जर नाही का मी काहीतरी एकदम असाइनमेंट लिहायला देऊन देते, एका रात्रात उद्या कंप्लीट करून आणा, तर तुमच्या डोक्यात काय येते, स्ट्रेस येते ना. काय ते, मी काहीतरी लोड दिलं ना तुम्हाला, सोप्या शब्दात काय दिलं, काहीतरी लोड दिलं, काहीतरी काम दिलं ना. त्यासाठी आता हा मेंबर कसा करा, मेंबरला आपल्यासारखं इमॅजिन करा. ते मेंबरवर तुम्ही एकदम वजन दिलं तर काहीतरी त्याच्यावर स्ट्रेस तयार होईल ना. त्याच्यात फ्रीली रिलॅक्स असलेला मी मग त्याच्यावर काहीतरी वजन दिलं, त्याची जेवढी क्षमता राहील स्ट्रेस सहन करायची तेवढी सहन करेल ना. आपल्याला तेच केस आहे ना, आपल्यात जेवढी क्षमता आहे आपण तेवढंच सहन करतो. प्रत्येक जण सारखं स्ट्रेस सहन करू शकते का, कोणाची खूप जास्त लिमिट राहते, कोणाची कमी राहते. मग आपलं स्ट्रक्चर, आपण जिवंत व्यक्ती आहे, पण स्ट्रक्चरच्या केसमध्ये असा विषय आहे का, तुम्ही त्या लेवलचा लोहा दिला असाल तर तो लिमिट पर्यंत सहन करा. त्याच्या लिमिटच्या वर स्ट्रेस गेलं तर सहन होणार आहे का त्याच्यानं, तो फेलच होणार आहे ना. तर तसा हा कन्सेप्ट आहे. तर फक्त स्ट्रेस हा एक सोप्या शब्दात जर लक्षात ठेवत असलं, जेव्हा स्ट्रेस स्ट्रेन जेव्हा मी म्हणतो ना, कारण तुम्ही स्ट्रेस स्ट्रेन जेव्हा म्हणतो मी, तर त्या केसमध्ये बघा स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेसचा फॉर्म्युला मी सांगितला. काय, स्ट्रेस इज इक्वल टू काय असते, लोड अपॉन आयस ने शेवटी लोड वजन येऊन राहिलं ना, आणि कशावर येतं, एखाद्या ठराविक एरियावर. किती, ठराविक एरिया. तुम्ही विचार करा, जर एक मोठा एरिया आहे, त्याच्यावर जर वजन दिलं तर जास्त स्ट्रेस येणार आहे का. मोठ्या एरियावर लोड दिलं, 1 किलो सपोज लोड दिलं कशावर, एका मोठ्या एरियावर, त्या केसमध्ये जास्त स्ट्रेस येणार आहे का, मग जाणवणार आहे का, एवढं नाही जाणवणार. पण आता विचार करा, एक सुई घ्या आणि त्या सुईवर 1 किलो वजन ठेवा आणि हातावर सुई ठेवा, तर मग काय होते, तेच 1 किलो वजन, तिथे 1 किलो वजन होतं, इथे 1 किलो वजन होतं, काय फरक पडून राहिला. सुईच्या केसमध्ये तेवढं वजन आतमध्ये आरपार जाण्यास तयार आहे ना. आणि हे जर सपोज एक प्लेट ठेवली, प्लेटवर 1 किलो काही वजन ठेवलं आणि ते हातावर घेसान तर ते एवढा इफेक्ट करते का, ते एवढं स्ट्रेस जाणवते का तुम्हाला. म्हणजे समजून राहिलं का तुम्ही स्ट्रेसचा कसा फरक होत. म्हणजे एरिया मॅटर करते ना. एरिया खूप कमी केला, लोड जास्त वाढवलं तर काय होते, इफेक्ट जास्त होतो त्याचा. म्हणजे आपण काय करतो, तुम्ही कॉलम जो राहतो, कॉलमची साईज काय राहते, कमी राहते. आता मला सांगा, कॉलम जमिनीपर्यंत गेल्यानंतर फुटिंगची काही गरज होती का, नाही. पण आपण का फुटिंग देत आहे, कारण कॉलम कसा होऊन राहिला, तुमच्या सुईसारखं काम करू राहिला ना. तो काय होऊ शकतो, जमिनीमध्ये असा रुतल्या जाऊ शकते ना. आतमध्ये काय बिल्डिंग आतमध्ये जाईल ना, सेटल येईल ना. म्हणून आपण काय करतो, त्याचा एरिया वाढवून देतो. एरिया वाढवण्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करतो, फुटिंग प्रोव्हाइड करतो ना. फुटिंगचा एरिया काय राहते, मोठा राहते ना. म्हणजे लोड काय म्हणतात तुमचं, डिस्ट्रीब्यूट होत आहे, जास्त दूरपर्यंत. आला लक्षात. म्हणजे त्याची इंटेन्सिटी काय होते, कमी होते. तर मग सोप्या शब्दात स्ट्रेस काय आहे, आला का लक्षात. स्ट्रेस काय होतं, लोड अपॉन एरिया जरी हे सांगितलं फॉर्म्युल्यानुसार, पण त्याचा ऍक्च्युअल इफेक्ट समजत आहे तुम्हाला कसा असतो स्ट्रेसचा. तशा टाईपचं काय ते स्ट्रेस येते. आणि स्ट्रेन जो राहते काय राहते,
स्ट्रेन. तर स्ट्रेन जो राहते हा कसा रिलेटेड आहे म्हटलं मी, हा ज्यावेळेस इफेक्ट होतो तर काही ना काही त्याच्यामध्ये चेंजेस होतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल एखादा बार घेतला तर त्या बारला जेव्हा तुम्ही ओढलं तर काय तयार झालं, त्याच्यात स्ट्रेस झाला. मग तो स्ट्रेस कुठून तरी रिलीज करन ना, तर तो रिलीज कसा करतो, त्याचं डायमेन्शन वाढवून टाकतो. ओढताना काय म्हणतो, लांब लांब होते ना, तर लांब होऊन राहिला ते काय म्हणून राहिलं, त्याच्या केसमध्ये डायमेन्शन जे चेंज होतात ते काय होतात, स्ट्रेन होतात. कॉम्प्रेस केला तर काय म्हणतो, दबून जाईन. आलं लक्षात. तुम्ही पाहिलं ना, एखादी कोणतरी काम करता, जशी गाडीवर जेव्हा तुम्ही काम करता लिमिट पेक्षा स्ट्रेस जेव्हा गाडीवर येते, लिमिटपेक्षा जास्त गाडीवर काय ते स्ट्रेस येते. ते स्ट्रेस नाही का कुठेतरी रिलीज करणार, तर कोणत्या फॉर्म मध्ये रिलीज करते, हीट मध्ये. गाडी काय होऊन जाते, गरम होऊन जाते. तुम्ही पाहिला ना, गरम मध्ये म्हणजे काय, तो जास्तीत जास्त ते स्ट्रेस कशी रिलीज करून राहिला, हीटच्या फॉर्म मध्ये. म्हणजे समजत आहे ना, तो स्ट्रेन काय, त्याचा काहीतरी इफेक्ट आहे ना, तो डायमेन्शन. जर एखादा बार घेतला तो काय होता, वाढत आहे, त्याची लेंथ काय होता, वाढत आहे. म्हणून फॉर्म्युला पण याचा काय आहे, चेंज इन लेंथ टू द काय, ओरिजिनल लेंथ. तर आधी त्याची 1 मीटर लेंथ होती, मग ते काय झाली 10 सेंटीमीटर न वाढली, तर चेंज इन लेंथ किती झाली, 10 सेंटीमीटर. आणि ऍक्च्युअल लेंथ किती होती, 1 मीटर. किती होती, 1 मीटर. म्हणजे आता जेव्हा तुम्ही मोजता तर ते किती भरण, 1.1 भरण ना, आणि 10 सेंटीमीटर वाढली तर किती, 1.1 इंच रिटर्न. तर मग हे जे डायमेन्शन जे चेंज होतात ते सोप्या शब्दात काय, स्ट्रेन. आला का लक्षात तुम्हाला. सिंपल मध्ये तर लक्षात आलं तुम्हाला काय आहे. याला युनिट नसते, याला युनिट असते. लोड युनिट जनरल न्यूटन राहते, एरियाचे युनिट mm स्क्वेअर, मीटर स्क्वेअर काही राहू, 1 स्क्वेअर मध्ये राहते, फूट स्क्वेअर जे काय कारण न्यूटन अपॉन mm स्क्वेअर. त्याचा युनिट झाला तुमचं स्ट्रेसचा. तर स्ट्रेस आणि स्ट्रेन आलं लक्षात तुम्हाला काय आहे. आता याच्यामध्ये काय बघत होते, आता याच्यामध्ये बीमच्या केसमध्ये त्यानंतर याच्यामध्ये काय, आता मेन जे टाइप ऑफ सेक्शन जे सांगायचं होतं का, ते सेक्शन त्याच्यामध्ये जे राहते, पहिला जो आहे तुम्हाला तर पहिले गोष्ट काय म्हणतो, जे काय राहतं असं आपला काय राहतो, बीमचा क्रॉस सेक्शन राहतो. काय राहतो, बीमचा क्रॉस सेक्शन. त्याच्यामध्ये मग आतमध्ये काय राहते, तुमची अशी रिंग राहते. काय राहते, रिंग. आणि इथे जे राहते, इथं काय राहतं, आपण प्रोव्हाइड केलेले बार असतात. काय असते, बार. आणि ह्या बार मध्ये इथे जे बार प्रोव्हाइड करतो जनरली कोणते बार असते, हँगर रेनफोर्स. हँगर बार म्हणायला काय करते, हँगर बार. जनरली कोणत्या केस मध्ये राहते, सिंगली रेनफोर्स बीम. कोणता, सिंगली रेनफोर्स बीम. आता सिंगली रेनफोर्सच्या केस मध्ये राहते, सिंगली रेनफोर्स म्हणजे काय, एका साईडलाच रेनफोर्समेंट पाहिजे होतं ना, पण इथं 2 साईड नाही झालं का. आपण असा प्रोव्हाइड करू शकतो का, पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही फक्त खालीच बार देते आणि डायरेक्ट अशा रिंगा बांधून दिल्या तर ते खरंच राहणार आहे का उभं, वाटते का तुम्हाला, नाही राहत ना. म्हणून मग हे 2 बार आपण कॉर्नरला प्रोव्हाइड करतो त्याला. म्हणून त्याला काय शब्द दिला त्यांनी, कॉम्प्रेशन रेनफोर्समेंट म्हटलं का त्यांना. ते वजन उचलाचं कामच नाही करता येते. वजन उचलत आहे का, ते नाही उचलत आहे. वजन सगळं कोण उचलत आहे, ते खालचे बार. म्हणजे खालचे बार. फक्त हे काय करतात, त्याला हँगर. तुम्हाला सांगतो ना, जसं तुम्ही शर्ट हँग करता कशा तुम्ही ना, हँगर राहते घरी, तर सोप्या शब्दात ते काय राहते, रिंगा त्याच्यावर काय करता तुम्ही, हँग करता. काय करता, हँग करता. त्याला कोणता म्हणता, हँगर बार. आणि हा कोणता तुमचा, हे सिंगली रेनफोर्स. हा कोणता म्हणता तुमचा, सिंगली रेनफोर्स बी म्हणू शकता. हा, सिंगली रेनफोर्स बी. आणि ज्या वेळेस नाही का ह्याची एक लिमिट आहे, एका लिमिट नंतर आपण नाही का वजन त्याच्यापेक्षा जास्त जात असेल तर आपल्याला काय काम पडते, वरच्या साईडला पण बार प्रोव्हाइड करायचं काम पडू शकतो. काय पडते, काम पडते. आता जे खालचे बार आहे ते कशासाठी डिझाईन करते, आता सांगितलं मी बाजून तुम्ही मेन बार आहे ना, हे मेन बार कशासाठी डिझाईन करते, शेअर फोर्स का बेंडिंग मोमेंट कशासाठी करते, मेन बार कशासाठी डिझाइन करते, कशासाठी डिझाइन करते, शेअर फोर्स कधी म्हणता तुम्ही, यस फॉर यस सांगितलं मी, तरी लक्षात नाही राहत का, स्टिरअप शिअर फोर्स मॅचिंग आहे ना, बहीण भाऊ सारखे आहे ना, शेअर फोर्स स्टिरअप, शेअर फोर्स स्टिरअप. अलग लक्षात का, मेन बार त्याच्या केसमध्ये काय बेंडिंग मोमेंट. एवढं वाटत असेल तर इथे ईएम आहे, इथे ईएम आहे. आता तुम्ही काय सांगू, याच्यापेक्षा शॉर्टकट काय सांगू शकतो, लक्षात येत नसेल राहत तर याला काय लक्षात. मग हे कोणता बेंडिंग मोमेंट. मग आता जर सपोज याची लिमिट आहे सपोज 100, सिंगल रेनफोर्स नुसार आपण मटेरियल ठरवलं काय, ह्या ग्रेडचं आपण कॉन्क्रीट घेतलं, कॉन्क्रीटचे ग्रेड माहिती आहे तुम्हाला, स्टीलचा ग्रेड माहिती आहे 415, 250, त्या ग्रेड नुसार काय घेतलं तुम्ही,
स्टील घेतलं, मग त्यानंतर तुम्ही काहीतरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, तर मग तुम्हाला बेंडिंग मोमेंट काहीतरी व्हॅल्यू भेटली. आलं लक्षात? त्याचा फॉर्म्युला आहे लागेल, मी ते सांगतो तुम्हाला बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला काय राहतो. ते व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूच्या लिमिटमध्ये जर असेल की त्याच्या अंडर खाली असेल, त्याच्या खाली व्हॅल्यू असेल. जर आता आपण म्हटलं मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काय झालं, मॅक्झिमम याची बेंडिंग मोमेंटची ताकद आहे सपोज किती 100 किलो न्यूटन, आणि तुम्ही जे स्ट्रक्चर डिझाईन केलं, पूर्ण अनालिसिस केलं, त्याच्यामध्ये लोडिंग झालं किती 70 किलो न्यूटनचं. किती? 70 किलो न्यूटनचं. तर मग मला सांगा तुम्ही कोणता डिझाईन करसान, सिंगली रेनफोर्स करसान का डबली करसान? याची ताकद काय सिंगलीची 100 ची, तुमचं वजन येऊन राहिलं 70, तुम्ही कोणता डिझाईन करसान मग? सिंगलीच करसान ना. काऊन? तर तुमचं त्याची ताकद 100 आहे ना, आपलं तर वजन 70 येत आहे, मग आपण सिंगली करू. पण जर तेच जर आम्ही 150चं वजन तुम्ही डिझाईन केलं, तुमच्यानुसार किती निघालं कॅल्क्युलेशन मध्ये 150, पण ऍक्च्युअल सिंगलीची ताकद किती आहे तुमची 100 ची. तर मग तुम्हाला काय काही तर करावं लागेल ना, म्हणजे काय करावं लागेल, उरलेले एक्स्ट्राचे किती आहे 50, त्या 50चं कुठेतरी डिझाईन करावं लागेल ना. मग या 50 साठी आपण काय देऊ वरती कॉम्प्रेशन. वरचं बार म्हणजे कोणतं कॉम्प्रेशन, खाली जे कोणतं आहे कोणता टेन्साईल. काऊन टेन्साईल आहे ते माहिती आहे तुम्हाला, बार असा बेंड होते, खाली काय तयार होते टेन्शन, वरती काय होते कॉम्प्रेशन. तर मग वरती जे आपण काय करू तिथं मग कॉम्प्रेशन येतो. तर मग ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करू, म्हणजे आता तुमचा बीम आहे पुन्हा या केस मध्ये इथे बारीक आणि कुठे इथे पण बारीक ना. हे तुमचं जे झालं, हा कोणता रेन्फोर्समेंट आहे तुमचा डबली रेन्फोर्स बीम आहे, कोणता डबली रेन्फोर्स. आणि हे कोणता रेन्फोर्समेंट आहे तुमचं टेन्साईल रेन्फोर्समेंट. हे कोणतं आहे तुमचं कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट. पर्सेंटेज पण सांगा, मॅक्सिमम पर्सेंटेज किती आहे 4% ऑफ बीडी. आता ते ना क्रॉस एरिया किंवा 0.04 बीडी पण देऊ शकतो. हा त्यामध्ये काय 4%. त्यानंतर याला लक्षात सिंगली रेन्फोर्स आणि कोणता डबली रेन्फोर्समेंट. मग यामध्ये नाही काय स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम राहते, आणि तो कन्सेप्ट मी लागले जातात ते एवढं डिटेल सांगत, फक्त याच्यामध्ये एक सांगतो का डिझाईन करताना नाही काय राहते ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस, आणि एक कोणतं राहते एक ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस असते, आणि एक कोणती असते एक्समॅक्स असते, म्हणजे मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. आला का लक्षात? किंवा त्याला क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस राहते. याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे सेक्शन येते, जसं मी सांगितलं ना का कोणताही सेक्शन येते, एक अंडर रेनफोर्स, एक ओव्हर रेनफोर्स आणि एक बॅलन्स सेक्शन. आता एक कशावर डिपेंड राहते तर बघा याच्यामध्ये नाही का, आता ही जी ऍक्सिस आहे ही जी कोणती मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस जो आहे ही नाही का कुठे लाय होते हे आपल्याला माहित पडते का सेंटर मध्ये आहे असं नसते. तिथं लोहा कसा टाकतो ना आपण त्याच्यावर डिपेंड करते का ती ऍक्सिस कुठे लावावी. जितका जास्त म्हणजे त्याची एक लिमिट राहते, जसं त्याचे फॉर्म्युला आहे तसं नाही का कोणता एक्समॅक्स आहे, कोणता एक राहते मॅक्झिमम, कोणता मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस एक्समॅक्स, कोणता एक्समॅक्स. त्याला काय म्हणतो आपण मॅक्झिमम म्हणा किंवा मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. ही जी ऍक्सिस जाते त्याला कोणती ऍक्सिस म्हणते मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस म्हणते. तर मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिसचा जो फॉर्म्युला राहते तो राहत असतो तसा 0.0035 अपॉन 0.0055 प्लस 0.87 FY बाय काय राहते ES. आता याच्यात FY म्हणजे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टील माहिती आहे तुम्हाला, ES म्हणजे मॉलिक्युलर ऑफ स्टील राहते, हा एक कन्सेप्ट आहे. हा त्यानंतर 0. ह्या पुरा फॉर्म्युलामध्ये जे आपण व्हॅल्यू टाकतो ना त्या केसमध्ये याच्यात काहीतरी आता पहा पूर्ण कशावर डिपेंड आहे याची व्हॅल्यू ग्रेड ऑफ स्टील वरच आहे ना. कशा ग्रेड ऑफ स्टील वर. त्याच्यामध्ये जर आपण ग्रेडच्या व्हॅल्यू टाकल्या 250 ची व्हॅल्यू, त्यानंतर दुसरी कोणती 415 500. तर जनरली कॅल्क्युलेशनच्या वेळेस काय ते पेपरमध्ये एवढा वेळ नसतो हे पूर्ण कॅल्क्युलेट करायला. तर मग याच्यात डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्यानंतर त्याचं आणि ES ची व्हॅल्यू पण फिक्स आहे काय 2 × 10⁵ न्यूटन पर mm². आला का लक्षात? काय फिक्स आहे. मग आपण काय केलं आपल्याशी FY च्या व्हॅल्यू आहे ना FE कोणत्या 250, त्यानंतर कोणता FE 415 आणि FE 500. मग आपण काय केलं याच्यामध्ये या केसमध्ये ES ची व्हॅल्यू फिक्स आहे काय 2 × 10⁵. यामध्ये व्हॅल्यू काय 0.0035 0.0065 0.00 सगळ्यात जर कॅल्क्युलेशन केलं मग त्या केसमध्ये याची व्हॅल्यू याला इंटू काय राहते D राहते. काय राहते D एक्समॅक्स कॅल्क्युलेट करताना. तर मग याला D जर केलं तर मग आता हे काय D म्हणजे काय तुमची इफेक्टिव्ह डेप्थ, म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ. तर मग ह्याच्यात जर व्हॅल्यू तुम्ही काय टाकसान 250 टाकसान, काय टाकसान 250 आणि खाली काय टाकसान 2 × 10⁵. तर त्यातून जे व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते ती किती येते 0.53
डी आहे. म्हणजे उत्तर काय त्याचं 53. डी जसच्या तसा आला लक्षात. 415 जर याच्यात पुट केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0.48 डी आणि 500 केलं तर किती येते 0.46 डी. म्हणून पेपर मध्ये आम्ही काय करायचो फक्त एवढ्या व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. काय लक्षात एक्समॅक्स जर काढायचा असेल म्हणजे काय मॅक्सिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस किंवा क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. त्याला दुसरं नाव काय क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. ते बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीच्या खाली जाते लाईन का वर जाते याच्यावर डिपेंड करते तो सेक्शन कोणत्या टाईपचा आहे. आलं लक्षात. तर मग त्याच्या व्हॅल्यू आम्ही डायरेक्ट पाठवणार की 53 48 डी आणि 46 डी. तर मग आता जर सपोज आपल्याजवळ 0.48 म्हणजे काय झालं सोप्या शब्दात 48%. आलं का लक्षात. डेप्थच्या 48% आणि डेप्थ जे स्मॉल डी म्हणजे कोणती डेप्थ होती तुमची इफेक्टिव्ह डेप्थ. टोटल डेप्थ मधून ओव्हरऑल डेप्थ म्हणजे कॅपिटल डी मधून कव्हर मायनस केलं तर काय भेटते तुम्हाला इफेक्टिव्ह डेप्थ भेटते ना. इथं दाखवायची गरज आहे का माहिती आहे ना. आलं लक्षात. स्मॉल डी त्याला मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय भेटून जाते एक्समॅक्स ची व्हॅल्यू भेटते. कशाची एक्समॅक्स ची. कोणती झाली तुमची मॅक्झिमम डेप्थ ही बाउंड्री वाली म्हणजे मॅक्झिमम याच्यावर वर डिपेंड करते त्याच्या खाली आहे का वर आहे कोणत्या टाईपचा सेक्शन आहे. तर मग जे आहे आपली जे किती येत आहे आपली डेप्थ जे आहे ते किती येत आहे मग आपण कशा टाईपचा डिझाईन करता बीम त्याची विड्थ किती ठेवत आहे डेप्थ किती ठेवत आहे याच्यावर डिपेंड करते का ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस किती आहे. ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस ऍक्च्युअल म्हणजे ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. हे कशाच्या व्हॅल्यू आहे एक्समॅक्स आहे. कशाच्या म्हणजे एक्समॅक्सचा सोबत असतात का मॅक्सिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस किंवा क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. आणि ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस जे राहते त्याचा फॉर्म्युला आहे काय ऍक्च्युअल म्हटलं म्हणजे काय झालं एक्सयू मॅक्स होतं म्हणजे इथं काय लावला आपण मॅक्स लावला तो शब्द. त्याचा फॉर्म्युला राहतो 0.87 fy इंटू AST. काय असतं 0.87 fy इंटू AST अपॉन 0.36 SCK इंटू बी इंटू XU असतं. तोच XU आपण तिकडे पाठवला. आता हे कशावर आला काय आला याच्यासाठी स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम राहते त्याला पूर्ण कॅल्क्युलेशन केला तर फॉर्म्युला कॅल्क्युलेट होतो. अलग लक्षात. पण हे शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगण्यासाठी आहे ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिसचा फॉर्म्युला. या केस मध्ये काय राहते FY म्हणजे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ तुमचं स्टील माहिती आहे. FCK म्हणजे तुम्ही काहीतरी स्टील घेता आणि 415 ग्रेड तुम्ही स्टील घेतला डिझाइन करायसाठी बीमला. त्यानंतर ग्रेड ऑफ कॉन्क्रीट कोणता घेतला M20 घेतला सपोज किंवा M15 घेतला माहिती आहे ना. M15 ग्रेड 1/3 आठवते ना बरोबर आहे ना. त्यानंतर बी म्हणजे काय तुमच्याची विड्थ जो बीम आहे बीम तुम्ही कितीचा 1 फुटाचा बीम घेऊ शकता. 30 सेंटीमीटर 45 सेंटीमीटर पाहिलंच ना. बीमच्या वेगवेगळ्या साईज आहे ना. तर त्या साईजचं डायमेन्शन तुम्ही इथे पुट करता. AST म्हणजे कोणत्या डायमीटरचा बार तुम्ही टाकत आहे. तुम्ही स्वतः डिझाईन बनवताय ना तर तुम्ही ठरवलं का मी कितीचा 12 mm चा बार टाकता. मग तुम्ही काय करता तिथं 12 mm चा एरिया करता ना 5 into 5 एरिया काढता तुम्हाला π/4 गुणिला डायमीटरचा स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर. त्या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या तिथून काहीतरी व्हॅल्यू निघून येईल काही व्हॅल्यू निघून येईल. तर मग ह्या केस मध्ये आता हे जर सपोज आपण पकडू किती आहे 300 आहे. किती आहे 300 आहे. आणि एक्समॅक्स ची व्हॅल्यू किती आहे सपोज आपण पकडून घेऊ अंदाज घेऊन घ्या. एक्समॅक्स ची आपण पकडून घेऊ व्हॅल्यू किती 160 mm कॅल्क्युलेट होऊन आली. किती आली 160 mm. हा फॉर्म्युला व्हॅल्यू केली तुम्ही किंवा कुठे करायची गरज नाही डायरेक्ट कॅल्क्युलेट केलं तर माहिती पडते. 300 गुणिला 0.48 केलं त्याची काहीतरी व्हॅल्यू येईल. आला लक्षात. तर 0.53 डी च्या केस मध्ये वरती जाईल कारण 300च्या 0.48 काय ते 50%च्या 50% येते. 300 चे 50% किती ते 150 किती ते 150. 0.48 जर म्हटलं त्याच्यामध्ये अजून कमी येईल ना थोडंसं. आलं का लक्षात. म्हणजे सपोज आपण इथे पकडून घेऊ 146 पकडून किती 146 mm. कशाची आली तुमची एक्समॅक्स ची व्हॅल्यू. आणि तुम्ही सगळं तुमचं मटेरियल टाकलं आणि त्या केस मध्ये तुमची व्हॅल्यू कशाची निघून आली XU ची व्हॅल्यू. आता हे XU ची व्हॅल्यू काय येते ह्याच्यावर डिपेंड करते का तो सेक्शन कशा टाईपचा आहे कशा टाईपचा आहे. दोन कंडिशन ही व्हॅल्यू किती आहे एक्समॅक्स ची व्हॅल्यू दिसत नाही ना. किती का 146 आहे ना. किती आहे 146. 3 केस कसे येऊ शकते. एक तर व्हॅल्यू 146 पेक्षा खाली कमी ना. मग ती किती घेऊ 146 च्या खाली काय म्हणू शकतो आपण 135 mm आली. किती आली 135 mm. एक अशी केस येऊ शकते का व्हॅल्यू 146 आहे. किती 146 असे होऊ शकते ना कंडिशन. आणि व्हॅल्यू काय शकते 147 म्हणजे किती काही होईल का मग 150 100 झाला ना सर. आपण बघून घेऊ तर 160 मला लक्षात. हे काय 3 व्हॅल्यू आहे. किती 3 व्हॅल्यू आहे. तुम्ही सेक्शन कसे डिवाइड होतात हे तुम्ही सांगता का ज्याचा सेक्शन कोणता कॅटेगरी देते. आलं लक्षात. कोणत्या कॅटेगरी मध्ये तुम्ही सांगता. फक्त मी सांगतो किती टाईपचे सेक्शन राहते. 3 टाईपचे राहते. म्हणजे टाईप ऑफ सेक्शन. टाइप ऑफ सेक्शन मध्ये एक सेक्शन राहतो तुमचा कोणता अंडर रेनफोर्स सेक्शन. कोणता
अंडर रेनफोर्स सेक्शन. आता अंडर रेनफोर्स सेक्शनचा अर्थ काय ते RENFORS देऊ शकता तुम्ही. रेनफोर्स अंडर रेनफोर्स सेक्शन म्हणजे काय, लोहा किती काय केला, अंडर काय म्हणजे कमी टाकलाय, लोहा काय केला कमी टाकलाय. तर म्हणजे अंडर रेनफोर्स सेक्शनच्या केस मध्ये काय राहते, XU जे राहते काय राहते, XU लेस दॅन काय राहते, XU मॅक्स राहते. काय राहते, XU लेस दॅन काय राहते, XU मॅक्स राहते. आणि दुसरा एक सेक्शन राहतो कोणता, बॅलन्स सेक्शन. कोणता, बॅलन्स सेक्शन. तुम्हाला काय वाटतं बॅलन्स सेक्शन मध्ये काय राहील मग, XU इक्वल टू XU मॅक्स राहील. काय राहते, XU इक्वल टू XU मॅक्स. तुमची केस झाली तुमची बॅलन्स सेक्शनची. आणि तिसरी कंडिशन राहते तुमची ओव्हर म्हणजे जास्त. लोहा काय केला तुम्ही जास्त टाकला, तो ओव्हर रेनफोर्स सेक्शन. ओव्हर रेनफोर्स सेक्शनच्या केस मध्ये काय राहते, काय राहणार मग, XU इथं लेस दॅन होतं, इथं इक्वल होतं, इथं काय राहील मोर दॅन. कारण मोर दॅन राहील ना, म्हणजे व्हॅल्यू जास्त आली. ते XU ची व्हॅल्यू जर XU मॅक्स पेक्षा कमी असेल तर तो कोणता सेक्शन आहे, अंडर रेनफोर्स सेक्शन. आता मला सांगा इथं व्हॅल्यू किती आहे, 146 XU मॅक्स ची व्हॅल्यू, आणि XU ची व्हॅल्यू काय आहे 135. तर मग हा कोणता सेक्शन आहे, आलं का लक्षात. XU ची व्हॅल्यू किती आहे 135 आणि XU मॅक्स ची व्हॅल्यू किती आहे 146. तर मग आता मला सांगा या कंडिशनला पाहताना याच्यात कोणती कंडिशन बसते याच्यावर, कोणती बसते, XU लहान आहे कशापेक्षा, XU मॅक्स पेक्षा. इथं आहे ना, कारण 135 लहान आहे ना कशापेक्षा, 146 पेक्षा. तर मग अशी कोणती कंडिशन आहे का ज्याच्यात नाही का बसते तो अंडर रेनफोर्स मध्ये बसते तो, का बॅलन्स मध्ये बसते, का ओव्हर रेनफोर्स मध्ये बसते, कशामध्ये अंडर रेनफोर्स मध्ये. का XU ची व्हॅल्यू किती आहे 135 आणि याची किती आहे 146. म्हणजे XU लेस दॅन काय झाला XU मॅक्स. सेक्शन कोणता आहे तो, अंडर रेनफोर्स सेक्शन. आता एक कंडिशन काय, 146 XU मॅक्स ची व्हॅल्यू आहे आणि तुम्ही कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू किती आहे 146 आहे. तर मग कुठं बसा, हे 146 आहे, ते 146 आहे ना, म्हणजे दोन्ही इक्वल आहे ना. इकडे 146 आहे, इकडे काय 146 आहे. तर कोणता सेक्शन झाला, बॅलन्स सेक्शन. आता तिसरी केस काय, हे आहे 160 आणि हे किती आहे 146. आता XU मॅक्स ची व्हॅल्यू 146 आहे आणि XU ची व्हॅल्यू काय 160. तर मग आता कोणता होईल, आलं का लक्षात, कोणता होईल, XU ची व्हॅल्यू किती आहे 160 आणि XU मॅक्स ची किती आहे 146. 160 146 पेक्षा मोठे आहे ना, मोर दॅन म्हणजे काय असते, मोठा आहे ना. XU काय त्याच्यापेक्षा मोठा आहे, 160 हे मोठा आहे कशापेक्षा 146 पेक्षा. म्हणजे XU मोर दॅन XU मॅक्स असेल तर कोणता सेक्शन आहे, ओव्हर रेनफोर्स. आलं का लक्षात. आणि इक्वल असेल तर बॅलन्स सेक्शन आणि कमी असेल XU तो कोणता अंडर रेनफोर्स सेक्शन. ते आलं का लक्षात. काय होतं मेन कन्सेप्ट आहे समजून सांगायचं एवढा गरज नव्हती, डिझायनिंग प्रोसिजर तुम्हाला लक्षात द्या म्हणून सांगायला लागलो. टाइप ऑफ सेक्शन किती राहते 3, म्हणजे अंडर रेनफोर्स, बॅलन्स सेक्शन आणि ओव्हर रेनफोर्स. आता आपण जो डिझाइन करतो तो कोणता सेक्शन करतो, बीम जो राहते तो कोणत्या टाइपचा डिझाइन करतो, अंडर रेनफोर्स करतो का बॅलन्स करतो का ओव्हर करतो, एकदम बाउंड्रीवर. बॅलन्स म्हणजे इकडे लगेच थोडस लोहा इकडे झाला तर ओव्हर मध्ये चालले जातात ना, बाउंड्रीवर खेळ सांगता तुम्ही डायरेक्ट. तुम्हाला इकडे राहायला लागेल किंवा इकडे राहायला लागेल, सेफ्टी ठेवसान ना तुम्ही. एकदम बॅलन्स म्हणजे एकदम बाउंड्री झाली, बाउंड्रीवर जाऊन खेळायचं, ओव्हर रेनफोर्स करायचं आहे ना. मी तुम्हाला सांगून आहे आधीच का ओव्हर रेनफोर्स डिझाईन करता नाहीये. ओव्हर रेनफोर्स सेक्शन म्हणजे काय झालं, लोहा जास्त टाकणं. एका याच्यामध्ये काय राहते, कॉन्क्रीट आणि लोहा. लोहा जर जास्त आहे आणि कॉन्क्रीटची ताकद कमी आहे तर पहिले फेल कोण होईल, कॉन्क्रीट. आणि कॉन्क्रीट कसं फेल होते, पुराच्या पुरा स्लॅब पडत ना, सडन फेल्युअर आहे ना. मग सडन फेल्युअर होणं चांगली गोष्ट आहे का, मग तुम्ही ओव्हर रेनफोर्स कसं काय डिझाईन करसा. ओव्हर रेनफोर्स केलं तर काय म्हणून राहिलं, सडन फेल्युअर होत आहे. सडन फेल्युअर व्हावं अशी इच्छा आहे का तुमची. आणि तेच अंडर रेनफोर्स मध्ये काय करता तुम्ही, लोहा थोडा कमी टाकत आहे. लोहा कमी टाकत आहे म्हणजे लोह्याची ताकद थोडी कमी आहे. ताकद जास्त कोणाची आहे, कॉन्क्रीटची. मग पहिले फेल कोण होईल, लोहा फेल होईल. काय होईल, लोहा. लोहा पहिले फेल होईल तर लोहा कसा फेल होते,
ग्रॅज्युअल होते काय ते हळूहळू फेल होते ना, असा बेंड होत जाईल, मग असा तो डिफ्लेक्शन होता, बिल्डिंग तुम्हाला अशी वागताना दिसान किंवा बीम वागताना दिसान. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला काय माहित पडत आहे ना का स्ट्रक्चर काय होत आहे, फेल होत आहे. मग तुम्ही त्याच्यासाठी तशी प्रोसिजर करू शकता ना. तर आपण डिझाईन कशासाठी करू शकतो, कशासाठी करतो, अंडर रेन्फोर्स सेक्शन साठी. डोक्यात एक लक्षात ठेवून द्या, अंडर रेन्फोर्स सेक्शन मध्ये काय लोहा कमी आहे, तर सगळ्यात पहिले स्ट्रेस सगळ्यात जास्त कशात म्हणून राहिलं, लोहात येत आहे. कशात येत आहे, लोहात. म्हणून लोहा काय म्हणून राहिला, फेल होत आहे. पण कॉन्क्रीट मध्ये कमी येत आहे, कारण कॉन्क्रीटची ताकद जास्त आहे ना तिथं अंडर रेन्फोर्स मध्ये. पण ओव्हर रेन्फोर्स मध्ये जर विचार केला तिथं लोहा जास्त आहे, तर स्ट्रेस इथे जास्त कोणावर राहिलं, कॉन्क्रीटवर येत आहे. स्टीलवर काऊन नाही, कारण स्टीलची स्वतःची ताकद जास्त आहे. नाही तर या केसमध्ये फेल कोण होत आहे, कॉन्क्रीट फेल होईल ना ओव्हर रेन्फोर्स मध्ये, कारण स्टीलची ताकद काय जास्त आहे, कॉन्क्रीटची ताकद कमी आहे. तर फेल कोण होईल इथं, कॉन्क्रीट. आणि इथं कोण फेल होत आहे, अंडर आहे. म्हणजे शब्दात अंडर म्हणजे कमी लोहा टाकला, जो कमी आहे तो सगळ्या शब्दात काय फेल होईल. आणि हे केस म्हणजे काय, इथं तुम्ही सांगू नाही शकत. इथं कसा दोघही सोबत चालले, दोघही सोबत फेल होऊन राहिले. हेच केस झाली ना. कॉन्क्रीट आणि स्टीलची ताकद कशी आहे, 150 ताकद आहे. स्टीलची बी ताकद किती आहे, 150. कॉन्क्रीटची ताकद किती आहे, 150. आणि जसं 150 वजन आलं तर दोघंही फेल होते सोबत. म्हणजे समजतं का, दोनों साथ में डूब जाएंगे, अशीच गोष्ट आहे नाही का. अशा टाईपचे काय राहतात, बीमच्या केसमध्ये सेक्शन राहतात. काय राहतात, सेक्शन राहतात. फक्त आता तुम्हाला एक गोष्ट याच्यात काय होते, फक्त 10 मिनिटाचा कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट नाही, फक्त ओरल सांगणार. फक्त काय हे जे आता सेक्शन तुम्हाला क्लिअर झालं ना, टाईप ऑफ सेक्शन कसे राहतात. टाइप ऑफ सेक्शन मध्ये अंडर रेन्फोर्स राहतो, एक बॅलन्स सेक्शन राहतो आणि एक कोणता राहतो, ओव्हर रेन्फोर्स. त्याचे क्रायटेरिया लक्षात आले, एक्सयू लेस दॅन एक्सयू मॅक्स, एक्सयू इक्वल टू एक्सयू मॅक्स, एक्सयू मोर दॅन एक्सयू मॅक्स. एक्सयू कसा कॅल्क्युलेट करायचा, एक्सयू मॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचा मी फॉर्म्युला पण तुम्हाला सांगितला. आलं का सर? मी डायरेक्ट एक्सयू मॅक्स चे हे फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता आणि एक्सयू साठी हे फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. यानंतर जो एक कन्सेप्ट सांगायचा मेन मुद्दा होता का, जसं तुम्हाला सेक्शनचा प्रकार समजला, मग तुम्ही डिझाईन केलं कायसाठी, अंडर रेन्फोर्स साठी. कशासाठी, अंडर रेन्फोर्स साठी. आता एक जर केस अशी आली का ओव्हर रेन्फोर्स तुम्ही डिझाईन करू नाही शकत, म्हणजे लोहा जास्त तुमच्या डोक्याला सरवू शकतो ना, मी लोहा जास्त टाकून अंडर सिंगल रेन्फोर्सच बांधतो, पण पॉसिबल आहे का, नाही. कारण आपलं डिझाईन कशासाठी करायचं आहे, अंडर रेन्फोर्स साठी. मग आता जो सिंगली रेन्फोर्स बीम राहतो, कोणता, सिंगली रेन्फोर्स बीम आहे. सिंगली रेन्फोर्स. आता आपण हे डिझाईन कशासाठी करतो, ते बेंडिंग मुवमेंट साठी. कशासाठी, बेंडिंग मुवमेंट साठी. आता ह्या केस मध्ये क्रायटेरिया कसा राहतो, तर सिंगली रेन्फोर्स करून कशावर, सिंगली रेन्फोर्स करून डब्ल्यू वर तुम्ही कशी जाता, कशावर, डब्ल्यू रेन्फोर्स वर कशी जाता, म्हणजे सिंगल रेन्फोर्स आणि डबल रेन्फोर्स. तर डबल रेन्फोर्स मध्ये काय आहे, लोहा इथं पण येत आहे आणि लोहा कुठे येत आहे, इथे पण येतात. हे कोणते कॉम्प्रेशन आणि हे कोणतं टेन्साइल रेन्फोर्समेंट. हे कसं शिफ्ट होते, तर मग आपण तुम्ही सांगा ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट, जसं आता एक्सयू मॅक्स ची जशी व्हॅल्यू होती ना, तशी मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंटची पण काय राहते, व्हॅल्यू राहते. त्याचा एक फॉर्म्युला पण आहे, जर सांगितलं तर 0.138 FCK BD स्क्वेअर. आलं लक्षात. त्यानंतर 138 आहे, 148 आहे, 0.148 FCK BD स्क्वेअर. हे कशा डिपेंड आहे, मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट जे आहे हे कशा डिपेंड आहे, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वर असते. FE 250, FE 415, FE 500 त्या ग्रेड वर डिपेंड राहते. त्या व्हॅल्यू 0.1 हा राहतो बेंडिंग, मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट. आता तुम्हाला लिहून देतात तर या FCK BD स्क्वेअर. हे काय आहे, एखाद्या बीमची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे. हे कोणत्या केसमध्ये, हे FE 250, हे FE 415, FE 500. आला का सध्या सिरीज मध्ये काय फॉर्म्युला होता, FCK BD स्क्वेअर, FCK BD स्क्वेअर, FCK BD स्क्वेअर. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट विथ डेप्थचा स्क्वेअर. आलं लक्षात. त्यानंतर काय विड्थचा नाही, डेप्थचा फक्त स्क्वेअर. हा 0.148, 0.138, 0.133 असे काय आहे फॉर्म्युले. तर मग याच्यात काय ते, आता ह्या व्हॅल्यू पेक्षा ऐकून घ्या, ह्या व्हॅल्यू मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट पेक्षा तुम्ही कॅल्क्युलेट केली तर बेंडिंग मुवमेंट जर कमी आली, तुम्ही कशासाठी डिझाईन करसाल, सिंगली रेन्फोर्स साठी. कशासाठी, सिंगली रेन्फोर्स. आलं का लक्षात. तुमची जर बेंडिंग मुवमेंट लेस दॅन काय आला, बेंडिंग मुवमेंट काय मॅक्सिमम पेक्षा काय आलं, कमी आलं, तुम्ही डिझाईन कशासाठी करू राहिले, सिंगली रेन्फोर्स बीम. हा कोणता आहे तुमचा, सिंगली रेन्फोर्स बीम मध्ये. पण जर सपोज म्हणजे आता सपोज ही व्हॅल्यू आहे तुमची 80 आणि मॅक्सिमम तुमची किती आहे 100, किती 100 किलोमीटर. तुम्ही डिझाईन कशासाठी करू राहिले, सिंगली रेन्फोर्स साठी. कशासाठी, सिंगली रेन्फोर्स. पण जर सपोज तुमची बेंडिंग मुवमेंट जी आहे ती मोर दॅन कशापेक्षा आली, मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट. किती, मॅक्सिमम बेंडिंगचा. तोच क्रायटेरिया किती, 150 आहे आणि किती आहे
100. तर ह्या केसमध्ये मग तुम्हाला काय करावं लागेल, डिझाईन कशासाठी करावं लागेल, त्याच्यातला जो 100 ताकद किती त्याची 100. ते 100 बेंडिंग मोमेंट साठी कोणतं करू आपण, बेंडिंग मोमेंट जे 100 आहे त्याच्यासाठी कोणते करू, हे बार डिझाईन करू, कोणते, हे वाले. आणि एक्स्ट्रा किती आहे, एक्स्ट्रा किती व्हॅल्यू आहे, 50 आहे ना. म्हणजे मग हे जे रेन्फोर्समेंट आहे हे कशासाठी डिझाईन करू आपण, बेंडिंग मोमेंट मायनस मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. किती, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. इथं बेंडिंग मोमेंट किती आहे 150, मॅक्सिमम किती आहे 100, आले किती 50. या 50 किलोमीटर साठी आपण डिझाईन कसं करू, हा वरचा लोहा. तर हा वरचा, हा कोणता झाला, डब्ल्यू रेन्फोर्स बीम. तर अशा टाइपची एक डिझाईन प्रोसिजरचा पार्ट असतो. हा सिंगल रेन्फोर्स आहे, हा डब्ल्यू रेन्फोर्स आहे. आणि एक फक्त पेपर मध्ये कसा एक सिंपल ऑब्जेक्टिव्ह असा येत राहतो का बा आपण डब्ल्यू रेन्फोर्स जो बीम राहतो तो कोणकोणत्या क्रायटेरियामध्ये म्हणजे कन्सिडर करतो, म्हणजे सिंगली वरून आपल्याला डब्ल्यू वर का शिफ्ट करावं लागते, हे तर डिझाईन प्रोसिजर मध्ये सांगता नाही का. बेंडिंग मोमेंट एवढी आली तर हा डिझाईन करतो, तो डिझाईन करतो. तर पहिली जो गोष्ट एक लक्षात ठेवता, डब्ल्यू डिझाईन करायचं मागे डिझाईन एक राहते जेव्हा डेप्थ वर रिस्ट्रिक्शन येते. कशात, डेप्थ वर रिस्ट्रिक्शन म्हणजे कसं असते का, सिंगल रेन्फोर्स कसं तुम्ही जर नाही का एखादी आता कितीच्या 60 सेंटीमीटरचा सपोज बीम आहे, कितीचा 60 सेंटीमीटर तुम्ही सिंगलीनं डिझाईन केला, त्याची डेप्थ किती निघून आली 60 सेंटीमीटर. अजून वजन वाढलं होऊ शकते, तुम्ही सिंगलीनच डिझाईन करसाल तर तुम्हाला तिथं 80 सेंटीमीटरची डेप्थ प्रोव्हाइड करायचं कंपनी. अजून लोड वाढला तर 100 सेंटीमीटर. तर काय होते, डेप्थ वाढत जाते. पण आपल्याला जास्त बीमची जर डेप्थ वाढत असेल तर जमते का, नाही जमत ना, डिझाईन करताना नाही जमत. मग कशावर रिस्ट्रिक्शन आलं, डेप्थवर. कशावर, डेप्थवर तर रिस्ट्रिक्शन येत असेल तर त्या केसमध्ये मग आपण सिंगलीच्या केसमध्ये आपण काय करू शकतो, जर आपल्याला डेप्थ सिंगलीपेक्षा काय राहते, डब्ल्यूची डेप्थ काय होऊन जाते, कमी होऊन जाते. काऊन, तर त्या केसमध्ये आपण ते वजन उचलण्यासाठी काय टाकून दिलं, वरती लोहा टाकला ना, म्हणजे डेप्थ रिस्ट्रिक्शन असेल तर त्या केसमध्ये काय करतो मग डब्ल्यू रेन्फोर्स बीम आपण प्रोव्हाइड करतो. त्यानंतर अर्थक्वेकच्या केसमध्ये पण आपण काय करतो, जनरली डब्ल्यू रेन्फोर्स प्रोव्हाइड करतो. रिव्हर्सिबल स्ट्रेस होत असतात, अलग लक्षात रिव्हर्स मध्ये. त्यानंतर इसेंट्रिक लोड येत असतात, इसेंट्रिकसिटी समजलं तुम्हाला, कॉलमच्या केसमध्ये कॉलम वन साइड लोड, तसं इसेंट्रिक टाइपचं जरी लोड येत असाल त्या केसमध्ये तुम्ही कोणता प्रोव्हाइड करू शकता, डब्ल्यू रेन्फोर्स प्रोव्हाइड करू शकता. ऍक्सिडेंटल लोड, ऍक्सिडेंटल म्हणजे समजतो ना, अचानक आलेलं एकदम लोड जे राहते तर ते लोडच्या केसमध्ये कोणता राहते, डब्ल्यू रेन्फोर्स प्रोव्हाइड करायचं काम पडते. आलं का लक्षात, म्हणजे सिंगली वन काय प्रोव्हाइड करायचं काम पडते, डब्ल्यू रेन्फोर्स बीम. तर तुम्हाला आलं लक्षात, टाइप ऑफ कव्हर. त्यानंतर कव्हर कोणता किती राहते बीमच्या केसमध्ये, मिनिमम रेन्फोर्समेंट काय आहे, एस टी मिनिमम बाय बीडी इज इक्वल टू 0.85 बाय एफ वाय. कशाचा फॉर्म्युला आता, मिनिमम. अलग लक्षात, मिनिमम पर्सेंटेज ऑफ काय होतं ते स्टील होतं, काय होतं मिनिमम पर्सेंटेज ऑफ स्टील होतं. आणि मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ स्टीलचा फॉर्म्युला काय राहतो, तो लिहून देऊ का, मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ स्टीलचा फॉर्म्युला पीटी मॅक्स. कशाचा, मॅक्सिमम. मिनिमम होता तो काय आता, हा मॅक्सिमम. तर मॅक्सिममचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 41.38 एफसीके बाय एफ वाय इंटू एक्स क्यूब मॅक्स डिवाइडेड बाय डी, असा फॉर्म्युला राहतो. कशाचा, पीटी मॅक्स. आला का लक्षात, म्हणजे त्याच्या व्हॅल्यू टाकावं लागते, एफसीकेची, एफ वायची, एक्स मॅक्सची, डीची. मग तुम्हाला त्याचं मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ काय भेटते, स्टील. कशा केसमध्ये, बीमच्या केसमध्ये. आणि पीटी मिनिममचा जो होता, मिनिमम पर्सेंटेज फॉर्म्युला तुम्ही पाहिला काय होतं, मिनिमम स्टील काय होतं 0.85 एफ वाय इंटू काय करू शकतो तुम्ही त्याला मल्टिप्लायला, तुमच्या खाली बीडी राहते ना, म्हणजे काय येतो बीडी, एस टी मिनिमम बाय बीडी. आलं का लक्षात, हे त्याचे फॉर्म्युले. टेन्शन रेन्फोर्समेंट आणि ते रेन्फोर्स हे ओव्हरऑल आहे, पूर्ण ओव्हरऑल किती लोहार आहे त्याच्यामध्ये. स्पेशली टेन्शन रेन्फोर्समेंट किती आहे, कॉम्प्रेशन किती मॅक्सिमम प्रोव्हाइड करू शकतो तो 4% ऑफ बीडी. आला लक्षात, मॅक्सिमम 4% ऑफ बीडी. ते असे काय टाइप ऑफ सेक्शन आला, बॅलन्स सेक्शन, त्यानंतर ओव्हर रेन्फोर्स सेक्शन आणि अंडर रेन्फोर्स. आपण प्रिफर कोणता करतो, अंडर रेन्फोर्स सेक्शन. आणि डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस येते कोणती पण मी तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगितलं, तुम्हाला आलं लक्षात. आणि सिंगली रेन्फोर्स बीम आणि डब्ल्यू रेन्फोर्स केव्हा केव्हा प्रोव्हाइड करावे हे लक्षात आलं ना. आणि मेन बार कशासाठी, बेंडिंग मुवमेंटसाठी. स्टिरअप कशासाठी, शिअर फोर्ससाठी. शिअर फोर्सच्या केसमध्ये आपल्याला वेगवेगळे क्रायटेरिया, आपण एक तर बेंटअप बारही देतो, दुसरं काय असते व्हर्टिकल स्टिरअप आणि इन्क्लाइन स्टिरअप. त्या स्टिरअपची पेसिंग पण राहते, काय राहते, स्टिरअपची पेसिंग पण राहते. त्याचे पण क्रायटेरिया जनरली 75 mm राहते. किती लक्षात ठेवा, किती 75 mm राहते मिनिमम पेसिंग त्याच्या केसमध्ये, स्टिरअप मध्ये राहते ना त्या केसमध्ये. आणि जे तुमचं शिअर रेन्फोर्समेंटच्या केसमध्ये कसं राहते, आता आहे सांगून देतो, जसं ते व्हर्टिकल स्टिरअप, जसं तुम्ही त्या कॉलम मध्ये पाहिलं ना पेसिंग, कॉलम मध्ये ज्या पेसिंग मध्ये दोन स्टिरअप मध्ये त्या कशा होत्या फॉर्म्युला आठवते का, गॅप
कॉलम मध्ये जे एक एक रिंगा होते त्याच्यात गॅप. कॉलमच्या केसमध्ये काय होतं, दिस लॅटरल डायमेन्शन 300 mm, 16 टाइमर द स्मॉलर डायमीटर ऑफ हे आठवते का? कॉलमच्या केसमध्ये असे पेसिंगचे फॉर्म्युले होते ना, इथे पण असे फॉर्म्युले आहे. इथे कसे आले 0.75 D और 300 mm. आलं लक्षात? असे क्रायटेरिया तर याच्यापैकी जे मिनिमम राहील तेवढी आपण याच्यात काय करत असतो, पेसिंग प्रोव्हाइड करतो. आलं का लक्षात? त्यात पण ते इन्क्लाइन स्टिरअप आहे का व्हर्टिकल स्टिरअप आहे त्यानुसार एक क्रायटेरिया चेंज होत असतात. एक फॉर्म्युला इतका जायचा ते अशा गोष्टी आहेत. आलं का लक्षात तुम्हाला हे ओव्हरऑल? ठीक आहे. असा होता बिलचा पार्ट. त्याच्यामध्ये अजून खूप साऱ्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत, आगेच बघू.